राम राम मित्र, राम 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 दोस्ता, राम राम. काय चाललंय सध्या मित्र तुझं? बापरे, नाही काय चाललं काय म्हणलं नेमकं? अरे काय चाललंय म्हणून काय विचारतो? कोर्टात लागलोय मी सध्या, कोर्टात. अरे बाप रे बाप, कोर्टात लागला? कोर्टात लागलोय मी. नेमकं काय वकील गिकील झाला का काय? ए वकील बिकील सोड. अरे काय तिकडचा सिनारिओ असतोय, दोघा जणांचा असं जंगी सामना चालू असतोय. ह्यो इकडनं टोलावतोय, तो तिकडनं बोलतोय. हे हमरी तुमरी एकमेकांच्या जीवावर नुसतं असं बेतलेला असतोय खेळ. ह्यो इकडनं टोलवतोय, तो तिकडनं टोलवतोय. हे टोलव 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 टोलवाटोलवी चालू आहे. तिकडे एक रेफरी बसलेला आहे, तो शिट्ट्या मारतोय, ह्याला गुण देतोय, त्याला गुण देतोय, हात वरती करतोय. हे सगळं पब्लिक प्रेक्षक असतो, जोर जोरात टाळ्या वाजवतोय. काय सिनारिओ असतो तिकडचा. काहीतरी चुकतंय तुझं. काय? ह्यो इकडून टोलवतोय, तो तिकडून टोलवतोय. बरोबर तुझं. इकडून एक वकील बोलतो, तिकडून एक वकील बोलतो, त्यांची टोलवा टोलवी चालू असती. मग ती रेफरी नसतो रे, जज असतोय. तो शिट्टीने मारतो, हातोडी मारतो, आर्डर आर्डर म्हणून. असं काही नसतंय तिकडं. असं नसतंय? नाही, नाही. अरे तू येडा आहे का तू? आर्डर आर्डर म्हणून तो जज हातोडी मारतो आणि पब्लिक टाळ्या नसते वाजवत रे. पब्लिक नुसतं ऐकत असती, अशी मान डोलवत असती. नाही, आमच्या कोर्टात तर असंच चालू असतंय. नेमकं तू कोणत्या कोर्टात आहेस? मी टेनिस कोर्टात लागलोय कामाला. उपटायचं काम करतो. गवत उपटायचं काम करतोय. अरे मित्रा, मी तुला कोणतं कोर्ट सांगायलो, तू कोणतं कोर्ट म्हणायला? अरे तुला काही कळतं का आपण काय करायलो? काय अरे झालं? गुरुवारची जत्रा आहे आणि शेवटचा एपिसोड आहे आपला, आहे का नाही? नमस्कार, आणि मंडळीला असं काही सांगणार आहे का तू? नाही 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 नाही. ते काय स्पोर्ट चॅनल पाहिजेत का? टेनिस नाही. कोर्ट सांगतोय. नाही, नाही, अरे त्यांना खरं खुरं कोर्ट आपल्याला दाखवायचंय आज. होय? अरे कोर्टाचं कामकाज कसं चालतं काय माहितीये का तुला? ए, आपला काय संबंध कोर्टाचा? आणि कोणतरी म्हणूनच ठेवलंय, शेण्यानं कोर्टाची पायरी चढू नये. आणि तुला तर माहित आहे, लहानपणापासून आपण लई शहाण आहे. तू शहाणा नाही, जरा दीड शहाणाची. तुझ्या अरे तू कधी बघितलंय का कोर्टाचं कामकाज कसं चालतं? तिथं जज कसं बोलतेत, वकील कसं बोलतेत, आरोपीला कसं आणतेत, बघितलंय का तू कधी? हा बघितलंय की, पिक्चर मध्ये बघितलंय. फॅमिली सोबत गेलतो मी. तू फॅमिली सोबत पिक्चर मध्ये कोर्ट पाहिला रे, हा. पण तू कधी फॅमिली कोर्ट पाहिला का? नाही नाही, तसलं काही नाही बाबा, बघितलंय. तुला बघायचं फॅमिली कोर्ट हो, कसा हो, असतोय? हो, हो, हो. ये इकडं, कुठे? तुला दाखवतो आता मी फॅमिली कोर्ट कसा आहे ते. वकील साहेब मला खूप टेन्शन आलंय. काळजी करू नका तुम्ही, अजिबात काळजी करू नका. अहो, आमचं वकील खानदान आहे. आमच्या खानदानात कधीही कोणी केस हरलेला नाही. आम्ही केस जिंकणारच. पाहिजे आपली केस काय? अरे आत्ताच विसरला, फॉर्म भरला होता ना, घटस्फोट हवाय. हा हा घटस्फोट. हे बघा, काळजी करू नका, तुमच्या मुलाला घटस्फोट मिळणार. अरे मुलाला नाही रे, माझ्या बायकोला हवाय माझ्यापासून घटस्फोट. मी अजिबात मिळू देणार नाही. तुम्हाला सांगितलं ना, आमच्या खानदानात कोणीही केस हरलेला नाही. फक्त त्याची सुरुवात आमच्यापासून होऊ देऊ नका म्हणजे मिळवली. काय बोलताय तुम्ही? माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. आपण केस जिंकणारच. खयाली पुलाव शिजवणं बंद करा. ह्या कोण? अरे बायको माझी, हिनेच केस केली माझ्यावर घटस्फोटाची. नाही, हे बघतोय सगळं व्यवस्थित आहे. काय डेअरिंग आहे. मीच केस केली या माणसा विरोधात. मला ना या माणसापासून घटस्फोट हवाय. काय करताय? विशाखा जरा हो ना अशी तिकडे. विशाखा, अगं माझं ऐक, उरलेली जी काय 15-20 वर्ष राहिली आहेत ना, ते आनंदानं जगूया आपण. नाहीतरी त्याच्यानंतर तो आपल्याला वेगळं करणारच आहे. मी तुमच्या या अशा भूलथापांना बळी पडणार नाहीये. हे बघा, तुम्हाला काय वाटलं? हा बघ बॅकहँड टॉक. स्थिर व्हावं जरा. हा बघ स्मॅश टपाट. अरे अहो, तुम्ही काय टेनिसचा बॉल म्हणून करिअर करताय का? अहो, हे फॅमिली कोर्ट आहे, टेनिस कोर्ट नाही. या या सावकाश या. सपाट जमीन असली ना तरी पायऱ्या उतरण्याचा फील देतात. हे बघा, काळजी करू नका. हा, मी आहे ना. नाही बघा, काही झालं ना तरी या माणसापासून मला घटस्फोट हवाच आहे. गेली 35 वर्षाची चूक केली ना, ती आता मी परत करणार नाही. आणि मला सगळं माहितीये तुम्ही आता हे का बोलताय ते. घाबरलात ना? घाबरलात ना? उडाली ना घाबरगुंडी. ते बघा, ते बघा.
गुंडी सुटलीये गप्प बस जरा एक ची, मिनिट. घाणेरडे. कसा संसार केला बघा घाणेरडा बाई. हो घाबरलो 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 घाबरलेत तुम्ही तिथं समाधान म्हणून बाकी काही नाही. दॅट्स इट. अरे कर नाही तो डरना क्या. हा? नाही हो प्यार किया तो डरना क्या असं आहे ते. हो, असं आहे काय हो. नाही ठीक आहे. रे आता तुम्ही डराच आता तुम्ही डरा कारण माझी वकिलीण येते मी तुम्हाला सांगते जसं तुमचं रेकॉर्ड आहे ना तुमच्या खानदानात कोणी केस हरलेलं नाहीये तसं माझ्या वकिलिणीचं पण रेकॉर्ड आहे त्यांच्या पण खानदानात कोणी केस हरलेलं नाहीये आता येईल माझी वाघीण हे वकिलीण काय राणीबागेतनं मागवलीत की काय. गप्पा बस. सॉरी आय एम व्हेरी सॉरी मला जरा लेट झाला अरे योगिनी अरे तू आहेस यांची वकील. अहो तुम्ही क्या बात आहे तुम्ही पण आज इथेच आहात ग्रेटा हे बरंच झालं ऐका ना कोर्ट संपल्यानंतर आपण एकत्रच घरी जाऊयात Yes, ओके yes. म्हणजे मला रिक्षाने जायची गरज नाही अरे, आणि काय हो हे काय? तुम्हाला येताना सांगितलं होतं ना बिल भरून या म्हणून नेहमी असं करता बरं का सगळी काय कामं मी करायची अगं मी असं काय करते मला विसरू ना मी इथे. असं दर वेळेला करता पण तुम्ही अरे अरे तुम्ही काय बोलताय हे असं काय बोलताय. असं काय बोलतो म्हणजे नवरा बायको एकमेकांशी साधारणतः असंच बोलतात. अरे तुम्ही नवरा बायको आहात हो, हो. तुम्ही बायको नवरा आहात हो. चाललंय बाई मग कशी काय जिंकणार आहेस तू माझी केस नाही नाही काय माहितीये का एक मिनिट आम्ही नवरा बायको ना फक्त घरीच असतो तसे आम्ही खूप प्रोफेशनल Yes. आणि मला सांगा नवरा बायकोच्या भांडणात नेहमी जिंकतं कोण बायको. दॅट्स ऑल अहो वकील साहेब आता आपण कसं जिंकणार. डोंट वरी हा. मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही कधीच केस हरत नाही आमच्या खानदानाची ती परंपराच नाही. हो ती जिंकली काय मी जिंकली काय एक हात. कच्चू कच्चा. ए ए ए ए विशा ए बाळा सतत पाहिल्या उतरतात हा. इकडे इकडे हे बघ मला इकडे दे जरा इकडे ये हे बघ मला यांचं काही खरं वाटत नाही आपण उगाचच वेळ वाया घालवतोय. नाही नाही असं तुम्हाला वाटत असेल पण मला वाटत नाहीये या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय मी काही इथून हल्लाची नाही अगं पण या प्रकरणाचा छडा नाहीच लागला डोंट वरी आपण पुढची तारीख घेऊ पुढच्या महिन्यातली. एक मिनिट पुढच्या महिन्यात तारीख घेताना जरा नीट विचार करून द्या बरं का का गं? अहो सुलू वहिनींच्या त्या नंदेचं लग्न नाहीये का हा, तिकडे जायचंय ना ते जास्त इम्पॉर्टंट आणि आहे हो त्याच्यानंतर आपले 10 दिवस बाहेर फिरायला पण जायचं. बाय 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 10 दिवस फिरायला जाणार ते आम्ही सेकंड हनीमूनला जाणार आहोत ना 10 दिवस तर लागणारच. बघा बघा काय बघा आपण जाऊया आपल्याला 1 महिना तरी लागेल कॅरेक्टर मारण्यापासून सगळी सुरुवात असते. एक मिनिट अहो ऐका ना पुढच्या महिन्यातली पण तारीख नका देऊ का? अहो, असं काय करताय पिल्लूची एक्झाम नाहीये का हो, हो, हो. आणि त्यावेळेला तुम्ही घरी थांबायचे तर प्रत्येक वेळेला मी त्याचा अभ्यास घेणार नाहीये मग मी त्याचा अभ्यास घेऊ. म्हणजे काय अगं स्वतःचा अभ्यास मी कधी आयुष्यात केला नाही मुलाचा अभ्यास काय घेणार. म्हणूनच त्याचा जरा नीट घ्या मला समजलं. अरे काय चाललंय तुमचं? हे बघ ह्यांचं चाललंय तारीख पे तारीख मी तर होत चाललोय बारीक. विशा विशा माझ्या ऐक आपण जाऊया घरी आणि सुखानं राहूया. चला 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 सगळे शांत बसा चला जास्त अभ्यास आहे चला उठा उठा जागेवर उठा अरे आता काय अजून आयुष्यात न उठवतोयस आणि कच्चे बोलते रे नीट नाही बोलतेत. ओ जिजाजी शहाणपणा करायचा नाही कळलं ना मी माझं काम बरोबर करतोय काय बेलेबेल करतोय काय बेलेबेल करतोय तू एक पट्टेवाला आहेस मी वकील आहे पट्टेवाल्याने वकिलाशी नीट बोलायचं कळलं ना. ताई कसे बोलतात बघ. इकडे येतो काय म्हणालात त्याला त्याला काय म्हणालात तुम्ही आता नाही ते मी नाही ते नाही काय म्हणालात काय त्याला ऐकून घे मी काय बोललो नाही नाही बोललायत आता त्याला तुम्ही नाही काय मी काय बोलणार मी काय बोलणार अरे एक मिनिट हा कोण आहे आता. हा माझा नाईलाज आहे. म्हणजे काय म्हणाला तू ओळख करून दे ना त्याची ओळख करून. देतीये हा भाऊ आहे माझा भाऊ आ. भाऊ आहे माझा तो ना इथे पट्टेवाल्याच्या नोकरीसाठी त्याला लावून घेतले आता जस्ट इथे त्याचं लग्न ठरलंय लग्न लग्न वाट लाव आयुष्याची. काय झालं हसायला नाही मला लग्नाचा एक जोक आठवला आता नाही आठवला नाही आता हसायला काय झालं नाही. हा? आम्ही- खिचडी खायची रात्री नाही रात्री खिचडी ऐकून- रात्री खिचडी फिक्स आहे नाही, तुम्हाला ऐकून- फिक्स चला 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 जज साहेब येत आहे जागेवर उभे राहा मग आता काय बसलोय आम्ही
जागेवर आता काय आयुष्यात उभं राहू? बस. फालतूगिरी करायची ना जिज्जाजी. चला 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 जज साहेब सगळे आले. बेबी बेबी डॉल सारखं वाटतंय कोणतरी. डॉल कुठल्या सलून मध्ये केस कापता हो तुम्ही? तुम्हाला काय करायचंय तू बसा. चला आलेच सगळे आले. पप्पा तुम्ही सोडून सगळे आलेत, तुम्हीच फक्त बाकी होतात. सॉरी ते जरा औषध घेत होतो ना म्हणून उशीर. मामनजी ते पिवळ्या डबीतलं औषध घेतलं ना? नाही हिरव्या डबीतलं. यार मामाजी नेहमी असा घोळ का घालता तुम्ही? असे सारख्या डब्या बदलता बरं का. ते जे हिरव्या डबीतलं औषध आहे ना ते बाळासाठी आहे डिकमली म्हणून, ते तुम्ही लावता. आणि तुमचं जे आहे ना बद्धकोष्ठतेचं ते तुम्ही बाळाला डिकमली म्हणून लावता. सगळा घोळ होतो. पप्पा, काय हे पप्पा? असं नका करू, दुपटी सारखी मला बदलावी लागतात ना. हा, काय? जरा लक्षात ठेवा. तेव्हाच माझे दात शिवशिवतात तेवढं. एक मिनिट. अरे हे काय चाललंय तुमच्या लोकांचं आणि हे कोण आहेत आता? हे माझे वडील आहेत. हा, माझे सासरे. अरे बापरे, अरे हा काय प्रकार आहे? हे फॅमिली कोर्ट आहे का फॅमिलीचं कोर्ट आहे? बघा तुला किती वेळा सांगितलं कोर्टात मला पप्पा बोलायचं नाही, कोर्टात फक्त माय लॉर्ड. बरोबर. कळलं? एवढा मोठा गधाडा झाला तरी अजून अक्कल येत नाही. पप्पा नका ना माझी बायको समोर सारखी इज्जत काढू. सुनबाई आपलं ऍडव्होकेट योगिनी ए. यू मे स्टार्ट. माय लॉर्ड, माझ्या अशील विशाखा यांनी त्यांचे पती पंढरीनाथ उर्फ पॅडी यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केलेली आहे. नमस्कार. काय? पुढे आलो ते कळलंच नाही का? मी माझ्या अशील विशाखा यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्याकडचे पुरावे कोर्टासमोर सादर करावेत. माय लॉर्ड, गेली 35 वर्ष या माणसांनी मला फसवलेलं आहे, धोका दिलेला आहे, धोका. माझ्या बरोबर राहत असताना या माणसाचं बाहेर कुठेतरी प्रकरण सुरू होतं आणि हे या माणसाने माझ्यापासून लपवून ठेवलेलं आहे. नाही नाही, हे खोटं आहे माय लॉर्ड, हे खोटं आहे. हे स्वर्गस्थ शक्तींनो, पाहताय ना माझ्याच घरात माझ्यावर कसे खोटे नाटे आरोप होत आहेत ते. काय 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 आहे हे? या मागे या नटसम्राट या. अच्छा नटसम्राट करतात का? आ. नटसम्राटच्या सेटला खूप पायऱ्या होत्या का? तुम्हाला माहितीये का, काय? गेली कित्येक वर्ष सोसायटी मध्ये गणपती असू दे, मागे गणेशोत्सव असू दे, नवरात्र असू दे, काहीही असू दे, यांचा आपला नटसम्राट सुरू. अहो एवढंच कशाला, घरी पाहुणा रावळा आला ना तर त्यांच्या समोर सुद्धा नौक्यासारखं उभं राहतात आणि स्वर्गस्थ शक्ती न करून दाखवतात. नटसम्राट गप्प बसा जरा. नाही नाही माय लॉर्ड, या माणसांनी मला फसवलेलं आहे याबद्दलचा पुरावा माझ्याकडे आहे. सादर करावा प्लीज. सादर कर, दाखवा. पुरावा कुठे? पुरावा द्या. हो, पुरावा. काढा लवकर. दुसऱ्याच हाताला लाव. अहो काय चाललंय तुमचं? अहो तुमच्या विरुद्धचे पुरावे तुम्हीच काय ठेवताय तुमच्याकडे? अहो नवरा आहे माझा, तो नाही ठेवणार तर मग कोण ठेवणार? हे बघा, हे पत्र साधं सुद्धा नाहीये, हे साधं सुद्धा पत्र नाहीये, हे गुलाबी पत्र आहे. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. माय लॉर्ड आय ऑब्जेक्ट. सगळ्यांना दिसतंय की हे पत्र पिवळ्या रंगाचं आहे आणि या सांगतात गुलाबी रंगाचं आहे. एक मिनिट माय लॉर्ड, गुलाबावरनं मला आठवलं, तुम्हाला डॉक्टरांनी रोज सकाळी एक चमचाभर गुलकंद खायला सांगितलंय, खाल्लात का? नाही ना, अय्यो का? गेलेलो ती बाटली अख्खी रिकामी. मला वाटतं कोणतरी बोका खाऊन गेला असतो. बोका घरातलाच आहे, गोड घाशा बोका. मी नाही खाल्लेलं. हो, मी नाही खाल्लेलं पप्पा, मी फक्त चव घेतली हो. का बस? तुझी चव घेणं म्हणजे माहितीये, अशी चव घेतोस तू अशी. अहो नाही पप्पा, मी खरंच चव घेतली आणि चव आवडली म्हणून मी आपलं 1 2 5 7 9 10 चमचे खाल्ले फक्त. फक्त 9 चमचे? सॉरी ना. काय सॉरी, दरवेळेस अरे अरे काय चाललंय तुमचं? गुलाबी रंगावरनं गुलकंदाकडे कुठे आलात तुम्ही? ऑर्डर ऑर्डर. गुलकंदावर कॉन्सन्ट्रेट करा, केसवर कॉन्सन्ट्रेट करा. माय लॉर्ड मी तेच म्हणतोय, हे पत्र गुलाबी रंगाचं नसून हे पिवळ्या रंगाचं पत्र आहे माय लॉर्ड. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. हे पत्र जरी पिवळ्या रंगाचं असलं तरी यातला मजकूर गुलाबीच आहे. हो बघू,
अरे बघू ना अभ्यास दे ना अभ्यास बस काय. मला बघ मला प्रेमपत्र नॉटी बॉय अरे कसला नॉटी बॉय काय चाललंय हे? अरे हे माझं वय आहे का आता हे माझं वय वासनांचे जिने चढण्याचं नाहीये रे. नाही नाही आत्ताचं वय वासनांचे जिने चढण्याचं नाहीच आहे, पण तेव्हा होतं जेव्हा वासनांच्या जिन्यांवरनं तुम्ही घसरगुंडी केली होती. नाही नाही अरे माझं आत्ताचं वय माझं नातवंडांना खेळवण्याचं आहे. अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल नाही तो मी नव्हे, तो नव्हेच मी. नाही नाही पप्पा हे दत्ता भटांवरून डायरेक्ट पंतांवर गेले. वेगळ्याच पंथाचं नट आहे. पण ते पत्र 30 वर्षांपूर्वी लिहिलेलं होतं म्हणून ते तसं आहे. हेच सांगतोय मी लॉर्ड, हे पत्र 30 वर्षांपूर्वीचे जुनं आहे आणि म्हणूनच ते पिवळं पडलेलं आहे. 30 वर्षांपूर्वीच असलं तरी सुद्धा ते प्रेमपत्रच ना. एक मिनिट पण महत्वाचं आहे दिलं कोणी होता. नाही नाही मी 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 सांगते ना. हो इकडे या. मी सांगते ना तन्नूने. तन्नू हो 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 ते माझ्या एक्स गर्लफ्रेंडने मला लिहिलेलं पत्र आहे. पण त्याच्यात तिने तेच म्हणलंय, आता तू मला विसर, आपण जे क्षण जगलो ते सगळे थंडी भरली. विलक्षण होते. टन्नू टन्नू कुणी मला टन्नू देता का टन्नू? या वादळाला कुणी टन्नू देता का टन्नू? वय सरत चाललंय, भिंत खचत चालले. टन्नू टन्नू मैं टन्नू समझावांगा, मैं टन्नू समझावांगा. पप्पा काय चाललंय? रडा 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 अजूनही त्या टन्नूच्या नावाने अश्रू ढाळा. मला द्या ना एकदाची सोड चिठ्ठी देऊन टाका. अगं पण ते पत्र 30 वर्षांपूर्वीच होतं. हो पण होत ना. एक मिनिट प्लीज प्लीज जरा तुम्ही हळू बोलाल का? प्लीज हळू बोला. सॉरी शशी बोलायला मिळत नाही मला यार. काय फालतूगिरी आहे. ए बुट पॉलिश वाल्या राजा, असाच तो संसार बघ, असाच तो संसार. हे तुम्ही तुमच्या घरी जाऊन बघा. मला माझ्या जानूशी बोलायचं आहे. अरे कोण याची जानू? सॉरी सॉरी हो सॉरी. याचं लग्न ठरलंय हो. कधी नव्हे ते सारखं आपल्या फोनवर बोलत असते, माझी जानू माझी शोनू माझी बबडू. कंटाळायला नुसता. काय? मस्त वाटतं ऐकायला, गोडगोड वाटतं. अरे पण आपण कोर्टात आहोत, त्यांना फोन ठेवायला सांगा. शशा यार प्लीज फोन ठेव ना यार, प्लीज प्लीज. काय फालतूगिरी यार. कोण आहे कोण फोनवर? जम्बू आहे. जम्बो तुला बोलून घे कोर्टात बोलून घे. माय लॉर्ड, या माणसांनी मला प्रचंड फसवलेलं आहे. याला ना प्रचंड मोठी शिक्षा द्या. एक मिनिट मॅडम, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असणे अजून तरी शिक्षा पात्र गुन्हा नाहीये. काय म्हणाला? म्हणजे तुमचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला सपोर्ट आहे का? हो नाही नाही. अच्छा, मला आता कळलं. रात्रीचे SMS चालू असतात ना, ते मला आता कळले कोणाचे ते. नाही. आज फिक्स आहे मुगाच्या डाळीची खिचडी. अबे काय फालतूगिरी आहे यार. तुझ्यामुळे मला पण खिचडी खावी लागते माहिती आहे. अहो पप्पा मी काय करू? अहो अहो वकील साहेब, अहो तुमचं मरू द्या हो, आम्हाला मोकळं करा आधी. तुमचं बरोबर काय? तुमच्या या केसमुळे माझी बायको माझ्याशी भांडायला लागली. मला आधी तिलाच तुझी समजूत काढावी लागेल. ऐक ना. अरे पण हे तुमचं आमच्यातलं चाललं नाही तर काय? सोनू बबडी. आता हे ए जम्बू नाईस हेअरस्टाईल हा. आली माझी डिपांगळी आली. हे बघ मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले. बघा बघा लग्नाआधी माझ्यासाठी सुद्धा हे असेच आईस्क्रीम घेऊन यायचे. ऑर्डर ऑर्डर. आता कुठल्याची ऑर्डर? सगळ्यांना आईस्क्रीमची ऑर्डर मागवा. सगळे खाऊ दे आईस्क्रीम. पप्पा काय चाललंय हो? कोर्ट आहे हे. नाही नाही त्यावेळेस त्यांनी मला आईस्क्रीम खायला घातली, पण आता बघा बघा कसे रंग उधळत आहेत बघा. जानू तू नाही ना करणार अशी? छे कधीच नाही. अरे हे अरे
जज साहेब अहो हे काय चाललंय? जरा तुमचं मॅटर बाजूला ठेवून आमच्या मॅटरकडे लक्ष द्या ना जज साहेब. माझी विनंती आहे तुम्हाला. कसं आहे, या माणसाने मला प्रचंड फसवलेलं आहे. त्याचं बाहेर कुठेतरी प्रकरण होतं आणि त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवलेलं आहे. Yes. तर त्याच्याबद्दल काय तो निकाल लावा. येस माय लॉर्ड, माझ्या अशिलाची मागणी अगदी रास्त आहे आणि तुम्ही तिचा विचार करावा प्लीज. काय रास्त मागणी आहे? हा? काय रास्त मागणी आहे? मी पण रात्री तुझ्याकडे रास्त मागणी केली होती, तू मान्य केलीस का माझ्याकडे? काय काय मागणी केली? त्यांना काय, मला विचारा ना, मला विचारा. तुला नाही का माझं मुलावर चालतं, आम्ही एकत्र. काय काय हवं काय हवं? मामनजी हे मला रात्री म्हणत होते की मला उचलून घे. हो. ही रास्त मागणी आहे. अभ्या अहो पप्पा मी डाएटवर आहे ना, माझं वजन कमी झालंय. मी तिला सांगत होतो चेक करून घे किती वजन कमी झालं ते, मला उचलल्यावर कळेल ना मी नेमकं हलका झालोय की जड झालोय ते. आणि प्रत्येक वेळेला मीच कशाला उचलून घ्यायचं तुला? तू एक दिवशी मला घे ना उचलून. मुगाच्या डाळीची खिचडी फायनल आहे. अबे गप यार, तू फालतूगिरी करतोय. काय माझं तर काय चुक आहे? अहो पप्पा ऐका ना माझं, असं काय नाही चाललं. बस बघितलं, लग्न झाल्यानंतर ना अशी भांडणं होतात. अरे रे रे हो रे. ना. ए पण आपण नाही असं भांडायचो. लग्न करायचं ना पण. माय लॉर्ड, अरे हा काय खेळ चाललाय? हा? यांचं हे सगळं थांबवा, नाहीतर मी खून करेन. कोणाचा? यांचा? नाही हिचा ह्याचा आणि तुमचाही, आणि फेकून देईन हे देहाचं लागतात असं उष्ट्या पत्रावळी सारखं. असं नाही येते. फेकून देहीन देहाचा लखतर, त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यात्रेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये. आणि आई, मला पण पाठ आहे सगळं. यांचं पाठांतर मीच घेते न करू. माय लॉर्ड, अरे हा काय खेळ चाललाय? नाही खेळ तुम्ही चालवलाय माझ्या आयुष्याचा. इतकी वर्ष त्या बाई बरोबर यांचं प्रकरण चालू होतं आणि यांनी माझ्यापासून लपवून ठेवलं. माझी 3 अफेअर्स मी तुम्हाला सांगितले की नाही प्रामाणिकपणे. यांनी कशाला लपवून ठेवायचं? नाही आता हे मला सहन होत नाहीये. टन्नू मध्ये आणि माझ्यामध्ये तसं काही नव्हतं. तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर, पण हे सिद्ध करण्यासाठी मी साक्षात टन्नूला कोर्टात बोलावण्याची परवानगी मागतो माय लॉर्ड. टन्नू इथे येईल? ऑफकोर्स टन्नू स्वतः येईल इकडे? माझ्यासाठी येईल. परमिशन ग्रांटेड. अहो पप्पा वेळ बघा. घापरे 10 मिनिटं कोट वाढवू आपण. बोलो टन्नूला बोलवत आता. काय फालतूगिरी आहे. टन्नू हाजीर हो. कशी दिसत असेल टन्नू? अशी दिसतेस तू आता? अगं बाई, तुम्ही सगळे याच कोर्टात आहात? टन्नूला तू आई सासूबाई, अरे बापरे, ही जजसाहेबांचीच बायको आहे. पण आमचं तसं काही नव्हतं. बस ग, सुखाचे क्षण अनुभवलेस काय? अहो, आम्ही फक्त गप्पा मारायचो. मग काय तुमचं स्थळ आलं ना, मग तेव्हा मी ह्यांना पत्र पाठवलं. ते नेमके आत्ता मिळालं ह्यांना. नाही पण त्यात मी असं लिहिलं होतं, मला विसरून जा, हो की नाही? विसरून जा म्हणजे विसरायला काहीतरी होतच ना. अहो पण ते तेव्हा, आता खरंच काही नाही. नाही अभ्या, हा पप्पा. माझा एक आता काम करायचं. काय पप्पा? तू माझ्यातर्फे घटस्फोटाची केस लढायची. येस पप्पा, तुम्ही काळजी करू नका, आपण ही केस जिंकणार. कारण आपल्या खानदानाची परंपरा आहे, आपण एकही केस हरलेलो नाही. बाय द वे केस काय आहे? टन्नू करत राहिलीस, हा टेना जन्माला घातला. बस तरी मी विचार करतोय, अभिजितला एखादं कोणी पॅडी या पेट नावाने कशी काय हाक मारू शकत? मला या बाई बरोबर संसार करायचा. मामांची अगदी करेक्ट आहे तुमचं. मला पण ना या टेण्या बरोबर अजिबात राहायचं नाही. नाही करायचंय संसार तुमच्या बरोबर. ऐकून घे ना तिने. जा नाही करायचं तर जा निघून जा. थांबलीस कशाला? जाणारच मी. अरे बाळा, तो भांडू नका रे, भांडू नका. भांडू नका म्हणून त्यांनाच काय सांगतेस? तुझ्याच मुळे झालंय हे सगळं. शशी काय हे? अशा वातावरणात ठेवणारच तू मला? आणि लग्नानंतर एवढा त्रास होतो? शिवाय मला नाही करायचं लग्न. मी आपली चालले. असंच पाहिजे तुला, कसंच पाहिजे. किती वर्षानंतर माझं लग्न ठरलं होतं, मोडलं तुमच्यामुळे. अरे ते तसं पण लग्नानंतर पण मोडणारच होतं. सांगतोस कोणाला?
अरे जा, नाही घाबरत मी, चल. काहीतरी वेगळंच family मध्ये आई तू काळजी करू आई, तू नको. असं वागली? ए, नका रे बाबा. अरे म्हणजे पप्पांची पर्सनॅलिटी काय आहे? ए, अगं, या सर्कस सापळ्यात शक्तींनो, एक- थांबा. मी काय म्हणते, जरा शांत बसाव. मी काय म्हणते, यांचं ना वेगळं स्वतःच एक फॅमिलीचं कोर्ट सुरू झालेलं आहे. ते बघा कसे भांडतात. मी काय म्हणते, आपली ना अजून 15-20 वर्ष राहिलेली आहेत, तेवढी सुखानं घालू. चला घरी आपले. तेच तर मी आल्या आल्या सांगत होतो. पहिला डायलॉग हाच तर होता. कळेल तर शपथ तुला. चल चला, चला. चल पटपट पटपट. यांचा दंगलीत नको. चल पटपट. चल पटपट पटपट. तुम्ही म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्हणजे हे काय नमस्कार 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 असतं खरं तर, पण आज ऑर्डर 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 हे काय. तर म्हणजे आजची ही जी काय मैफिल आपली इथे जमलेली आहे, म्हणजे अंशुमने पॅडी, म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांची पट्ट शिष्या नमा बेगम संभेराव ह्या आज या मैफिलीत आपल्याला पुन्हा एकदा साथ संगत करणार आहेत. तर ते ऑर्डर ऑर्डर जे मी म्हटलं होतं, तर म्हणजे आजच्या या मैफिलीचं खास वैशिष्ट्य असं आहे की आजची जी गीतं आहेत ती कोर्टातली आणि वकिलांच्या संदर्भातली असणार आहेत. त्यांच्या व्यथा, त्यांचं कामकाज कसं सुरू असतं यावर आज आपण भाष्य करणार आहोत आपल्या गीतांमधनं. तर मंडळी, पंडित सनी देओल यांनी म्हणूनच ठेवलेलं आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. तर ते काय असतं ते मी आज आपल्यासमोर आता पेश करणार आहे माझ्या या पुढच्या गीतातनं. माझ्या ह्या अंगाधुंद, अंधाधुंद असतं नॉर्मली, पण मी आत्ता जे गाणं पेश केलं तुमच्यासमोर ते असं अंगाधुंद होतं ना. तर या माझ्या अंगाधुंद गाण्यानंतर मी बेगम साहेबांना असं विनंती करेन की त्यांनी आपलं गीत प्रेक्षकांसमोर सादर करावं. नक्कीच नक्कीच. पण त्याआधी मला हे सांगायचं आहे की आत्ता तुम्ही जे गाणं ऐकलं ते होतं कोर्टात चालणाऱ्या कारभाराबद्दल. खरं सांगायचं तर वकील तरी त्याला काय करणार, नाही का? कोर्टात केसेसच एवढे असतात. पण अनेक वकील हे हुशार आणि सत्यनिष्ठ सुद्धा असतात. अशाच एका हुशार वकिलाचं गाणं आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे, आणि हे गाणं गातेय त्याची पत्नी. पण बेगम साहेबा, तुमच्या एक गोष्ट ध्यानात येते का? काय? तुम्ही मैफिलीत बसल्याच्या नंतर तुमचा जो समजूतदारपणा, म्हणजे लोकांना समजावण्याची जी पद्धत आहे ती, त्याच्यात म्हणजे एकूण सगळ्या बोलण्यात केवढा म्हणजे बदल झालेला आहे. क्या बात आहे. त्याबद्दल तुमचं एकदा अभिनंदन. ह्या मागचं कारण असं आहे की आज मी अंशू खा साहेब जे आहेत त्यांच्या जागेवर मी बसली. खरंय खरंय. तर मंडळी ऐकाय आपल्या वकिलाच्या पत्नीची व्यथा. इर्शाद. नमस्कार, तर मी सुरेखा म्हात्रे सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आगल्या वेगळ्या कवी संमेलनात, ज्याचं नाव थंडा कानून. आपले कवी आज ज्या कविता सादर करणार आहेत त्याने आपलं कानून पण थंड पडणार. पण तर आपल्या या कार्यक्रमाचे नियम ते, जर तुम्ही चांगली कविता सादर केली तर तुम्हाला चांगला मानधन, आणि जर का तुम्ही वाईट ठुकरत घाणेरी कविता केलीत तर मांजा पोकल बांबू रेरीच. आणि आपल्या कवीचं तर एरिया, तर मी सगळ्या कवींना विनंती करते की त्यांनी आपापली वलक सावताच करून द्यावी. मिलॉर्ड, सुरुवात मी करतो. कर ना, मला कर. माझं खरं नाव काय आहे हे खरं तर मला सुद्धा आठवत नाही. मग तू कोणाला आला मग इकडे? नाही, म्हणजे झालं असं की मी बालपणापासूनच वकील केसवाले या टोपण नावाने कविता करत आलेलो आहे. हा कोर्टाचा अपमान हा, आहे. अपमान आहे हा. अरे हा केस नसलेला माणूस केसवाला वकील. आय ऑब्जेक्शन मिलॉर्ड. खरं तर कोर्टाची दिशाभूल हे करतात. मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही तुमच्या जागेवर उभं राहून असं बोलू शकत नाही. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते इथे कडघऱ्यात येऊन बोला, आणि जर का तुम्हाला तक्रार करायची असेल तर माझ्याकडे केस घेऊन या, मी तुमचं पिटिशन दाखल करून देतो. ए भाई ये, तुझी ट्यूट्यू बंद करा. माझा डोका सनकला ना, एकट्याचे 4-5 हाफ मर्डर करी ना तुझे. त्याला जरा सांगून ठेवा. कोण हसकन रे तू? कोणाला मंदी बोलतो? मग त्याला- नाही, आता तू उठला ना, आता तुझी सावताची ओळख सावता करून दे. चल. हा, तर आपण बोलतो तारीफ. तारीफ कवी. कोण कोण? तारीफ 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 तारीफ. चासलं, तुझं नाव कुठलं, तुझं बापाचं नाव कुठलं आणि तुझं आडनाव कुठलं रे? अरे तारीफ म्हणजे आपण जेलमध्ये गेलो ना, हा. तेव्हा आपण बसल्या बसल्या कविता करायला लागलो, तर आपल्या कविता सगळ्यांना आवडायला लागल्या. मग सगळ्या कैदींनी जे आपली तारीफ केली म्हणून मी तारीफ. कडकड 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 ठाप ठाप. याला ना काडकन मोडला पाहिजे.
मंदी बोलू नको. काय झालं बाला, काय झालं तुला? अहो मी ध्वनी कवी आहे ना, आणि मला या कवीचं नाव आवडलं म्हणून मी टाळ्यांच्या कडकडाटाचा ध्वनी काढला आणि शाबासकी दिली. थप थप. कोण आहे हा नराधम आणि इथं असं काय करतोय? अरे अर्वाच्य भाषेत का बोलतोय हा? अहो मी नराधम नाही हो, साधा ध्वनी कवी आहे आणि माझ्या कविता या ध्वनीवर अवलंबून असतात हो. अहो पण आर्टिकल 19 ने तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच बहाल केलंय ना, त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना शब्दातून व्यक्त करू शकता. हे काय ना वकील साहेब, शब्दात व्यक्त होणं खूप सोपं आहे आणि मला सोप्या गोष्टी अजिबात आवडत नाही. म्हणूनच मी माझ्या भावना ध्वनींद्वारे व्यक्त करतो आणि माझं स्वतःचं नाव मी स्वतःच ठेवलंय, यो यो ध्वनी सिंग. तू आता लय बरबर केलीस. अजून जर तू पुरा बोललास ना तर मी या पोकळ बांबूने अशी मारीन आणि कुठनं ध्वनी येतील ना ते तुला बी ऐकू येणार नाही. तर आता आपण आपल्या कवी संमेलनाला सुरुवात करूया. पहिली संधी तुला बाला, तू पहिली कविता सादर कर. तर मी आज केस नसलेल्या वकिलाची व्यथा माझ्या कवितेतून मांडणार. कुणी केस देतं का केस? या थकलेल्या वकिलाला कुणी केस देतं का केस? केस हरावी का जिंकावी हा एकच सवाल आहे. जिंकावी खोटे साक्षी पुरावे गोळा करून का हरावं लाचार पुराव्याहीन एका वकिलासारखं? एक वकील भिंती वाचून, छपरा वाचून, केस वाचून लढतो आहे आणि एक केस हवी बर का लढायला सरकारसाठी. ठीक आहे. काय हे जे हे माशाचं तेल हे असं नको लावू. एक काम कर, तू हे म्हावऱ्याचं तेल आहे ना खोबरेल तेलामध्ये रिमिक्स करून लाव, म्हणजे बघ तुझ्या डोक्यावर कसे केस उगवतील. हो पण मला हे केस नकोय. नको? मला कोर्टाच्या केसेस हवेत, कोर्टाच्या. ए भाई, तुला गफूरबाईच्या 2-3 केस देतो. खूप उपकार होतील हो. मी पुरेपूर प्रयत्न करीन त्या केसेस जिंकण्याचा. जिंकायचं नाही तुला. हा? ते गफूरबाईच्या केस जिंकायच्या नाहीये तुला, कळला ना? तू फक्त कोट घालून उभा राहायचं, अजिबात काय बोलायचं नाही, कळला ना? तो आपल्याला आतमध्ये पाहिजे गफूरबाई. अपमान! कोर्टाचा अपमान चालला इथे. न्याय व्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत. कणाला चिरता तू? चिरत नाहीये मी, काहीही चिरत नाहीये. हे दोघे मिळून चिरतायत इंडियन पिनल कोडचे एक एक पान. अरे मी त्या चिरण्याबद्दल नाही बोलत. चीड 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 ना. तू मंदी बोलू नको, पोकल बांबूचे फटके देईन. आता कसं मी आल्यावर चिरलं तसं चिरायचंय. त्या चिरण्याबद्दल बोलतो मी. आता बोल. काय बोलू? कविता बोल रे बाला. मी माझी कविता सादर करतो. न्यायाच्या प्रतीक्षेत सत्य उघडं नागडं बोंबलत फिरतय आणि असत्य मस्तपैकी मखमली गादीवर लोळत पडलंय बर का. असत्य मस्तपैकी मखमली गादीवर लोळत पडलंय. लुद्ध भरल्या कुत्र्यासारखा बघू नकोस माझ्याकडे तू. हाड याचा ध्वनी बंद करा. याचा ध्वनी बंद करा. गप ना गप. लुत्त भरल्या कुत्र्यासारखं बघू नकोस माझ्याकडे तू आणि तू सुद्धा. कुणाला बोलणार रे तू? कोणाला बोलला? गुप्ती काड्या खापकान टाकेल. कुणाला बोलला? नारळाची झाडं घेऊन आले त्या. ए बघ, मी माझी कविता बोललो. एवढं पर्सनल घ्यायची गरज नाही, कळलं ना? अरे पण काय चाललंय हे? तुमचं फॅमिली डिस्प्यूट मी सोडवू का? तुम्ही माझ्याकडे या, आपण पिटिशन फाईल करू. त्यापेक्षा आपण आपल्या कवितेची फाईल सरकवतो ना भाई, म्हणजे कविता बोलतो ना आपण. ठीक आहे बसा. ऐका, सुपारी घेऊन माणसं करतो आपण किल. सुपारी घेऊन माणसं करतो आपण किल, त्याच्या पुढचं काम करतो आपला वकील. वा 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 वा. अहो वकिलांविषयी फार छान आदर मांडलाय हा तुम्ही कवितेत. आहे ना? आता दुसरी वाली तर ऐक. जेलच झालंय आता माझं दुसरं घर. माझा वकील मला म्हणतो तू फक्त गुन्हेगार. वा वा वा. अहो फारच कल्पक आणि वकिलाच्या प्रतिमेला साजसं असं वास्तव मांडलंय हा तुम्ही. आहे ना? हा. आणि जेल विषयी तर काय आत्मीयता आहे तुमच्या मनात. मग काय, आता पुढची तर त्याचं कारण तर ऐक. हा. बायको करते सासूरवास, जेल झालंय माहेर. आतमध्ये गेल्यावर येऊच नाही वाटत बाहेर. वा वा.
काय कविता आहे काही फालतू कविता ही मूर्खासारखी कविता करून ठेवली आहे आणि तुम्ही काय वावा वावा करताय केस मिळायच्या आशाने वावा करताय नुसता ती काढीन याला कोसळच बाहेर काढेल ना तुझा लय झाला डोळे बिळे बाहेर काढून टाकेल याला सांग बाई जा रे हे बघ तू तिकडे. नीट बोल माझ्याशी हा मीही असा शब्द छल करील ना पळता भुई थोडी होईल तुला हा. एक मिनिट या सगळ्या प्रकरणामध्ये या भुईवर मी माझी कविता सादर करू. ठीक आहे तू कविता सादर कर आणि आता कुणीच मध्ये मध्ये बोलायचं नाही तर माझा पोकल बांबू हा, तू बोल आजची माझी कविता आहे कोर्टातल्या आवाजांची, ज्याचं नाव आहे अरे हा आवाज कुणाचा. आम्हाला काय माहिती. कोर्टाचा नीट लक्ष देऊ नका. कडकड 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 हाजीर हो ठाप 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 खडूक. हे कसले आवाज आहेत. अहो खूप महत्वाचे आवाज आहेत. कडकड म्हणजे टाळ्यांचा कडकडाट, ठाप ठाप म्हणजे जड्ज साहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर. आणि एखाद्या कैद्याला जेव्हा फाशीची शिक्षा होते तेव्हा जड्ज साहेब नाही का पेनाची नीप तोडत त्याचा आवाज खडूक. आणि एखाद्या कैद्याला जेव्हा कडघऱ्यामध्ये बोलवलं जातं तेव्हा हाजीर हो तो हा आवाज. बरोबर कळलं. आता तुझ्या कविता ऐकून झाल्या असतील नाही नाही अजून एक आहे ना. अजून एक हो ऐक नवीन आवाज मी आज लॉन्च करतोय. बर. तो म्हणजे आपल्या कोर्टामधल्या स्टेनोच्या टाईप रायटरचा. बर. नीट लक्ष देऊ नका. नीट ऐकतो मी रंदाक टाक टाक रंदाक टाक टाक टर्रक टर्रक टर्रक. टर्रक टर्रक करून झालं आवऱ्या घाणेरड्या कविता ऐकवतो तू. आता जर तू मध्ये बोलला ना तर चांगला ध्वनी काढीन तुझ्या इकडे येतो. गस तोंडाच्या वाफा घालू नका मारा त्याला. हा कवितेचाच नाही कोर्टाचा सुद्धा अपमान करतोय याला शिक्षा झाली पाहिजे अरे तुला तर काय पाण्याची शिक्षा झाली पाहिजे. त्यांचा हा गोंधळ ना आमचा सुरू राहणार. आणि खरं तर आता ही गुरुवारची जत्रा भानगडी जत्रा इकडं संपली पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण उद्या तुम्हाला बघायला मिळणार कॉमेडीची बुलेट ट्रेन. आणि करूया उद्या कल्ला. मित्रांनो, जगातला प्रत्येक प्राणी हा चिडतो, रुसतो, दुःखी होतो. पण जगातला एकच प्राणी असा असतो जो हसतो आणि तो म्हणजे माणूस. त्यामुळे आपण माणूस आहोत हे सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा सुरू करूयात कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. तुमच्यातला माणूस शाबूत ठेवण्यासाठी म्हणजेच तुम्हाला हसवण्यासाठी आमचे सगळे कलाकार सज्ज झालेले आहेत. त्यांचं स्वागत करूयात. आणि त्यांना हसून दाद देण्यासाठी दोन भली माणसं सुद्धा इथे आहेत म्हणजेच आपले लाडके जजेस. त्यांचंही स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरंद सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. मित्रांनो, प्रेम अंधळ असतं असं म्हणतात. अशाच प्रेमात अंध झालेल्या प्रेमवीरांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत लव्ह गुरु. बघूयात ते त्याला कसं मार्गदर्शन करतायत. येत आहेत बुंगाट टीमचे कलाकार संदीप आणि प्रसाद. पका पका या. नमस्कार मी लव्ह गुरु म्हणजे जगात प्रेम पसरवण्याचं मोलाचं कार्य मी करतोय. रोमियो जुलिएट ही रांझा, लैला मजनू आमचे आद्य गुरु, इम्रान हाशमी माझा पहिला स्टुडंट बरं का. त्याच्या अनबिलिव्हेबल यशानंतर माझा बिझनेस असा म्हणून सुरू झाला काय सांगू तुम्हाला. सॉलिड. इम्रान पण मी दिलेली शिकवण अगदी तंतोतंत पाळत प्रेमाचा प्रसार आपल्या मुखाद्वारे सर्वत्र जगात करतोय. आता सगळीकडे फक्त प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम. एक्सक्यूज मी, तुम्ही कोण. अरे तो लव गुरु कुठे आहे. तो मी ऐकलं फुल प्रेम बिरेम वाटतो. हो मीच लव गुरु. बोला काय काम आहे. मला 4 लाद्या प्रेम दे. 4 लाद्या प्रेम. अरे मग 1-2 किलो दे ना प्रेम यार. मूर्खा, प्रेमाचं वजन करायचं नसतं. बरं मग लिटर मध्ये दे. तुला मी आता काय सांगूय बघ, प्रेम हे नुसतं द्यायचं असतं आणि घ्यायचं असतं. अरे पण कमी जास्त होतं ना कधी कधी आहे की नाही.
तुझं बघ किती जास्त झालंय बघ तू नुसता घेतच सुटलाय कधीतरी दे. शटअप. हे बघ माझ्या क्लासमध्ये येऊन माझा अपमान करू नकोस कळलं. बोल तुझं काय काम आहे बोल. काय काम आहे मध्ये मी ऐकलं तू मस्त टाके बिके भिडून देतो म्हणजे फुल आयटम इटम सेट करून देतो. एक्सक्यूज मी टाके भिडवून देतो म्हणजे काय तुला टेलर वाटलो की डॉक्टर वाटलो टाके घालायला काय प्लीज. मग एवढा भडकतो कशाला द्यायचं ते राहू दे ना मी जातो ना भाई. थांब. प्रेमाचा मॅटर आहे म्हणून मी शांत होतो. बोल कोण आहे तुझं झोप उडवणार. माझी झोप ना त्या लंगड्या राम्याने उडवली त्याने उडवली माझी झोप. ओके बाय. तसलं वाला मॅटर. हा तसले चल तर लंगड्या राम्याने कसं काय त्याचं कसं काय. आता तू बोलस ना रम्या लंगड्याने झोप उडवली म्हणून. अरे झोप उडवली म्हणून त्याने 3,000 माझ्याकडनं उधारी केली ना यार पाव बिव घेऊन त्याच्यामुळे माझी झोप उडाली. अरे झोप उडाली म्हणजे असं शब्दशः घेऊ नकोस. म्हणजे तू कोणाच्या प्रेमात पडलायस. हळूहळू जरा हे काय करतोयस. लाज वाटते लाज. अरे नाव तर सांग. अरे तेच ना तुला सांगतो नाव बा. भाजीत भाजी शिमल्याची आपली आयटम आरोही. भाजीत भाजी शिमला आपली. वाव किती थंडगार नाव आहे शिमला. थंडगार नाही रे थंडगार नाही आरोही आरोही अरे हो अरे हो अरे हो आरोही. मला सांग तुझं ए भेड्या ए काय होतंय. मला सांग तुझं नाव काय. माझं ना मी पाववाला पाववाला. ओ माय गॉड म्हणजे काय जोडी वाटेल ना. पौ लव्स आरोही काय जोडी वाटेल. वा एकदम मस्त. अंडे में पाव ना म्हणजे जैसे अंडे में पाव है साकिना का मेरा गांव है 8 रुपए लादी का भाव है और आरोही नाम की अपनी डाव है. क्या रे सर. बघितलं का सर कॉमेडी मध्ये चोरीला फुल वाव आहे. काय बोलतो काय काय वाव काय जोडी आहे. वा 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 वा. मला सांग तुम्ही कधी प्रेमात पडलात. नाही मी आत्ता एकटाच पडलोय ती अजून पडली नाही प्रेमात. बरं तू कधी प्रेमात पडलास. अरे मी असं सायकलवरनं येत होतो असा घापकन पडलो मग ती खापकन हसली आणि तुला तर माहितीये बाय हसी तो फाशी. वा वा वा. बरं मला सांग म्हणजे ती आता काय काय करते तुम्ही भेटता वगैरे का. अरे मग ती माझ्याशी बोलते आत्ता तर माझ्याकडनंच पावाच्या लाद्या बिद्या घेते. मग पाव घ्यायला येतं म्हणजे बोलत तर असेल ना. अरे कसली बोलते माहितीये फुल इंग्लिश बिंग्लिश मला बघितलं तरी बोलती ए युजलेस. गॉड. मला सांग ही आरोही काय करते. ती गाते भाई. कितीच्या लोकलला. साड्या ती लोकल विकलला नाही बुलेट ट्रेन मध्ये गाते पीके मध्ये गाते फुल गाते भाई ती. ओ आय सी म्हणजे ती सिंगर आहे. ती पण सिंगल आहे मी पण सिंगल आहे. सिंगल सिंगल सिंगल. तू सिंगल आहे तू सिंगल पसली आहेस. अरे मी सिंगर नाही मी सिंगर म्हणतो सिंगर. हा सिंगर आहे. वा वा वा. पण मला सांग म्हणजे ती एवढी फिल्म मध्ये गाणारी सिंगर आणि तू साधा फालतू पाववाला तुमचं कसं काय जमणार. का आम्हाला अधिकार नाही का मोठ्या बापाच्या पोरींना पटवायचे स्वप्न नाहीत का आमची. जरूर तुम्ही स्वप्न बघू शकता आणि त्यांची स्वप्न पूर्ण करायला मी आहे ना. लव गुरु. तू लावून घे बाम एकदाचा काय तो अंगाला हे काय करतो. हे बघ डोंट वरी मी तिला पटवायला मदत करतो. मला सांग तुला काय काय येतं. मला येतं ना भाई. हे बघ ये ले हिंदू का कौन है मुसलमान का कौन ये किसका है बता किसका है बता. हे बघ काहीतरी वेगळं कर ना बाळा. काहीतरी वेगळं कर ना. सारखं सारखं काय ते दुसरं काहीतरी बोल ना. दुसरं येतं ना ती पिशवी आण इकडे आण. आपल्याला येतं ना भाई वेगळं. करतो? मी पाव वाजवतो पाव. ओ माय गॉड म्हणजे तू पाव खातोस पण विकतोस पण वाजवतोस पण. अरे पाव वाजवतो म्हणजे त्याला कुठे गेला रे. हे बघ बांबू. ही बासरी वाजवतो मी. ओ माय गॉड बासरी आहे. मग आपलं वाजव प्लीज प्लीज. अरे फुल ती गायला लागली तेव्हापासून बासरी वाजवायला लागलो. आपण शिकलो मस्त बासरी बघा तर वाजवतो एकदम.
माय गॉड, व्हेरी क्यूट, सो स्वीट ऑफ यू. मा? पण हे फालतू बासरी विसरी वाजून काही होत नाही, कळलं? अरे मग कृष्ण भगवानने पण बासरी वाजून राधा बिदाला वेडी केली होती ना फुल. ते त्या काळात. या काळात जर मुलींना पटवायचं असेल ना तर गिटार वाजवता आला पाहिजे. गिटार तो बघ. ह्याच्या डोक्यात घाल ना ते. तुला येतं का गिटार वाजवायला? हा ते केला होता 1-2 दिन वेळा असा ट्राय केला होता, खपकन बोटच अडकला होता. बोट काढला तर फुल असा छिलटा बिलटा बाहेर. 3 दिवस तर असं फिरत होतो पाव विकत. हे भाई पाव घ्या, 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 पाव, असं फिरत होतो माहिती का. तुला वाजवायला तर येत नाही. हा? वाद्य वाजवायला येत नाही. तू बाकी काय करू शकतोस? बाकी काय, अरे आपण तिला डिस्काउंट मध्ये पाव देईल ना भाई. 1 रुपयाचा पाव 8 आण्यामध्ये. 1 रुपयाचा पाव हा, अरे मध्ये मी तिला गिफ्ट पण दिला होता ना, मिल्क ब्रेड दिला होता माहितीये तिला. हो, मग काय केलं तिने? काय केलं तिने, तिच्या कुत्र्याला खायला दिला माहितीये का. मसला फालतू गिफ्ट दिल्यावर ती असंच करणार ना. अरे मग तू सांग ना काय करू मी. लेट मी गेस, आरोहीचं नाव ए वरनं चालू होतंय म्हणजे ओके. तू तिला मोबाईल गिफ्ट दे. मोबाईल. हे बघ भाई, मी अजून आहे ना पेजर वापरतो. तिला कुठून देऊ मोबाईल. तू अजून पेजर वापरतोस? ही पेजर वापरतो म्हणून कंपनी चालू आहे माहितीये का. त्यांनी बाई पण ठेवली माझे मेसेज सांगायला. हे पण मला सांग, जर तिला फोन करायचा असेल तुला तर ती कुठे करणार? अरे आपल्याकडे ते वासंती जनरल स्टोर आहे ना माझ्या बाजूला. हा. आपला पिशवी तो आपलाच पिशवी आहे. आपले कॉल येतात ती लगेच आपल्याला बोलवते. कधी कधी काय करते माहिती का, जरा उशिरा बोलवते. 1 रुपया वाढतो ना तिचा. पीसीओ पेजर कुठल्या जमान्यात वापरतोस? तुझं काही होणार नाही. प्लीज तू जा. तू मोबाईल घेऊ शकतोस का? अरे मग घेऊ शकतो ना. बोल ना किती पैसे पाहिजेत बोल. ओके बघ, तुला साधारणतः 20-22 हजारापर्यंत मोबाईल मिळेल. हे बघ, तिला एकटीला मोबाईल घ्यायचा आहे, तिच्या अख्ख्या बँडला नाही घ्यायचा. अरे बाबा, मी एकाचीच किंमत सांगितली. एकाची किंमत एवढी? अरे पावाची लादी सोड, संगम नवरी विकल्या ना तरी एवढे पैसे नाही मिळणार. नाही, 1 मिनिट. कुठल्या लाद्या बोलतोस तू? संगम नवरी. मुळात संगम नवरी अशी लादीच नाहीये. नाही काय, ती संगम रवरी नादी. ती लादी आहे, कळलं? अच्छा, हा 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 ती लादी. हा. ती विकले तरी एवढा पैसे नाही मिळणार. तू नाही होणार ना, चालतं. तुझ्याने काही होणार नाही. प्लीज घेट आउट. बाय बाय कर ना, तू काहीतरी कर ना, तू काहीतरी करू शकतो भाई. ओके फाईन. लेट मी गेस. सेकंड ऑप्शन. ओके, तू तिला डिनरला हॉटेलमध्ये घेऊन जा. भाई घेऊन जातो ना. गफूरभाई बटारखाना हॉटेल, मस्त हॉटेल आहे आपले. माझेच पाव जातात संध्याकाळी तिकडे माहितीये. आणि फुल कन्सेशन भाई. तू म्हणजे तुला सांगतो संध्याकाळी फुल कन्सेशन. मस्त वजडी पाव बिजडी पाव, मस्त लिंबू लिंबू पिळून असा मस्त. तू आरोहीला घेऊन गफूर भटारखान्यात जाऊन वजडी पाव खाणार. अरे वजडीच्या आमिषाला ती कशी काय बळी पडेल? असं काही नसतं वजडी पाव वगैरे, कळलं? प्लीज ऐक ना, ऐक ना, असं नको करू. ऐक ना, ऐक ना, तू इम्रान हाशमीला कसे 2-4 आयटम सेट करून दिला तशी आपल्याला ही एकच दे ना भाई. तुझा पावा पडतो. पाय सोड यार. प्लीज पाय सोड. प्लीज प्लीज. हे बघ, मी तुला एक ऑप्शन सांगतो. एक सुपर हिट फॉर्म्युला आहे. काय? तुला तिची येण्या जाण्याची वेळ माहिती आहे का? अरे आता वेळच झाली तिची यायची. आता येईल ती. हा, आता ओके येईल. फाईन. ती आता आली ना की मी तिला छेडेन. हा, मी तिला छेडल्यावर तू ती असं हिरो सारखी एंट्री मार आणि तिला वाचव. मला मार. ओके, आयलं तू माझ्यासाठी मार. सुपर हिट फॉर्म्युला कित्येक पिक्चर मध्ये वापरलाय माहिती आहे? मार खाणार माझ्यासाठी. मी तुझ्यासाठी काहीही करेन. ए, म्हणजे मी तुझ्यासाठी, प्रेमासाठी आणि पैशांसाठी माझी फी 1000 रुपये. अरे खूप जास्त होत. 2000. ऐक ना, खूप जास्त. 3000, 4000. ज्याला अडाणी कोटे कर तुझं. हे घे घे. ओके फाईन. त्यात येईल ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव, मारताना मला इथे मारू नकोस. हा, ठीक आहे. इथे मारल्यास मला राग येतो. बरं. Fine? इथे चुकूनही मारू नकोस. ओके. हा, तो नाना बोलला ना की या छोटा मगज होता या हा, मगज. तेच ते. है ना? इथे मारू नकोस. ओके फाईन. या. ए, ती आली आली वाटते. आली फाईन. आली. हे बघ, ती आता आली की तू पटकन मला मारा, मी तिला छेडेन. 1 सेकंड. पाहू, अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ही आरोही नाही, ती आरोही आहे. ती चंदू आहे, ही आरोही. तिचं नाव तूच ठेवलंय ना. हो काय? मा- ओके ओके, ऑल द बेस्ट. इथे मारू नको. शांत राहा. ए जाने मन, किधर जा रेली? अरे थांब, कुठे चालली आहे? मैं आया हूँ, घबराओ मत. हराम. सॉरी. हराम जाडे. हराम जादे, मैं तेरा खून पी जाऊंगा. बघ माझा
या या भीम. तुला बोललो तुला मारू नको बोललो तुला. अरे पण तू बोलला इथे मारू नको ना. मग बोललो होतं ना इथे मारू नको. मग मी इथे थोडी मारणार. मग इथं सांगायला विसरलेलो मी. मारतो पैसे पण घेतो मारतो पण. काय ऍक्शन सिक्वेन्स करता तुम्ही? मी सिक्वेन्स तुला अं? मी शिकवेन तुला नक्की. ओके बाय. अगं लवकर लवकर जा ना. काय वाजवता? काय बासुरी वाजवता तुम्ही? मला बासुरी वाजवणारी माणसं खूप आवडतात. मग एवढा मार खाल्ला पैसे दिले तेव्हाच बोलायचं ना. एवढी बासरी मगाशी वाजवली. कॅन वी बी फ्रेंड्स? हा तो ऍड्रेस नाही इकडनं गेलो ना आपण तर तो ऍड्रेस तिकडे लागतो. नाही, नाही, मग त्या friend. ऍड्रेस हा तेच ते ऍड्रेस जो आहे ना मी झालं. सांगतो ना. अगं मी सांगतो तुला अजून ऍड्रेस एक प्रेमी युगुल गुल झालं. अरे देव. वाव. काय काम झालं माझं. आय टेल यू. डायरेक्ट येते. रेणुका ताई कसं वाटलं परफॉर्मन्स? क्या बात है. तिघांसाठी आणि चंदूच्या बँडसाठी सुद्धा सुपर. म्हणजे निखळ मनोरंजन आणि हाय क्लास मनोरंजन. दोघांनी अप्रतिम काम केलं आणि स्पेशल अपिअरन्समध्ये तेजू वा वा वा. आणि तू काय बासरी वाजवतोस? अरे संदीप म्हणजे कमालच झाली तुझी. तू अभिनय इतका उत्कृष्ट करतोस ते करतोसच आणि त्याच्यावर बासरी वाजवत. टू मच आहेस तू. ते गिटारची जी तू लकप घेतली होतीस ना ती म्हणजे मी मेलेच इकडे. हसून हसून मेले त्यावेळेला. आणि प्रसाद आउटस्टँडिंग. तुझं कॅरेक्टरायझेशन जे होतं ना म्हणजे अक्षरशः मला वाटतं ह्या मंचावरचं तुझं बेस्ट परफॉर्मन्स हा आहे. सुपर. व्हेरी प्राऊड ऑफ यू बोथ ऑफ यू. मकरंद सर. क्या बात है. म्हणजे आजचं सादरीकरण म्हणजे चार चांद. हा प्रसाद खरोखरीच तू फार अप्रतिम काम केलंस आज. आणि तू ॲज युजल तू वेडाच आहेस. तू म्हणजे काहीही करू शकतोस यावर माझा विश्वास आहे. आणि तेजू तू त्यांना मस्त साथ दिलीस. म्हणजे मुळात हा खूप मनोरंजक तुमचं जे काही सादरीकरण होतं ते फार मनोरंजक होतं आणि त्याबद्दल मी तुम्हाला टोपी द्यायलाच पाहिजे. क्या बात. झकास मंत्रानंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कला. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कला. पूर्वी जनतेची सेवा करणाऱ्याला सेवक म्हणून ओळखलं जायचं. पण आजकाल जनतेच्या पैशांचं सेवन करणाऱ्याला सेवक म्हणून ओळखलं जातं. असाच एक जनतेचा सेवक गेलाय आपल्या पत्नीला भेटायला. बघूया त्यांच्यामध्ये वाद होतात की संवाद. येते सुसाट टीमची कॅप्टन विशाखा आणि आपला तोफखाना अभिजित चव्हाण. आता तुम्ही म्हणाल मी एवढी खुशी नका नाचते. काय आजचा फ्रायडे की नाही माझ्यासाठी गुड फ्रायडे पेक्षा बी लय मोठा आहे. एवढी उपास तपास केली तेव्हा कुठं देवानं कौल दिला आणि माझ्या धन्याचा मिस कौल आला. आता तुम्हाला
हाय ते आहेत नगरसेवक, पण वार्डातल्या लोकांप्रमाणे मला बी ते कधी मधीच भेटतात. कसे निवडणुकीच्या काळात आहे ना, आमच्या ह्यांनी ना कला पथक ठेवलं होतं. निवडणुकीनंतर पथक गेलं, कला इथंच राहिली. हा, मंजुळाबाई जळगावकर. पर कसं आहे, शेवटी ती मूर्ती मंजुळाबाई माझ्या धन्याच्या प्याल्या दारू वतीत राहिली आणि म्या इथं कायम व्यथेत राहिली. पण ते म्हणतात ना, खऱ्या प्रेमाची जाणीव माणसाला होतीच. हा, आज त्यांचा मेसेज आलाय. मला म्हणले मिस यू डिअर. कसे आहे बघा, आपला नवरा आणि बैल दुसऱ्याच्या शेतात दिवसभर किती बी राबना, पण संध्याकाळी आपल्याच दावणीला येतो. असे कोमल कोमल, बाजीराव, माझ्या उलट्या पिसाच्या कोंबडे, माझ्या उलट्या तुऱ्याच्या कोंबड्या, माझी रेवडी, माझा बत्तासा, माझी घार, माझा जटायू. कोमल कोमल, आलोय ग मी, तुझ्या कुकुवाचा धनी तुझ्याकडे परतून आलोय. आलाच ना, होय. आलाच ना शेवटी या कुंकवाकडं. नाही ना टिकली ती काळी टिकली. काय मंजुळा आवाज आहे ग तुझा? बघा, अजून त्या मंजुळाबाईचं याड आहे या माणसाच्या डोक्यात. नाही नाही, इतक्या दिवसांनी तुला भेटलोय म्हणून सांगतोय, तुझा आवाज किती मंजूळ आहे. कोमल कोमल कोमल, किती सुकलीस ग तू. राहू द्या, तुमच्याशिवाय अन्नच नाही गोड लागत. मग इतके दिवस काय वारा पिऊन जगलीस? काय दुःख पिऊ जगले मी. तुमचं पोट भरलं असेल ना मधमाशीचं मध चाकून. मधमाशी नाही ग ती, एक नंबरची बदमाशी आहे. बघा, काय सांगू तुला, लय त्रास दिला तिनं मला. चायला बैठकीतला गजरा इथंच राहिला. बघा, त्या बाईचा गजरा आणलाय माझ्या समोर. काय लाज वाटते का तुम्हाला? म्हणजे कोमल, तुझा विश्वास नाही माझ्यावर? आईच्यान सांगतोय, अगं तुला भेटायला खाली हातान कसं यायचं म्हणून नाक्यावर ना गजर विकत आणलाय तुझ्या केसात माळायला. होय? तुझी शपथ माळू. आईला केस कुठे गेले? माळतो मी. कोमल, काय दिसतंय ग? गजरा झाडावर आहे का झाड गजऱ्यावर आहे? काय म्हणला? कोमल, झालं गेलं, गंगेला मिळालं. मी आता परतून तुझ्याकडे आलोय. कोमल ये ये, कोमल ये. खरंच ये, या कागदावर सह्या कर जरा. तुम्ही मला घट्ट सर्प देताय? हा, घट्ट सर्प देतोय, डांग्या खोकला देतोय, स्वाईन फ्लू देतोय, सगळं. अगं काय बोलते, घट्ट सर्प कुठून काढलं तू? घट्ट सर्प नाही म्हणत त्याला, तू म्हणतेस त्याला घटस्फोट म्हणतात. म्हणजे डायव्होर्स. तुम्ही मला डायव्होर्स देताय? येडी आहेस तू. अगं 7 जन्माची सोबतीन आहेस तू, माझी 7 जन्माची सोबतीन. बाकीच्या बायका वडाला नुसता दोर बांधतात, हिने वडाला अख्खा दोरखंड बांधून मला आवळलाय. कशी सोडीन मी तुझी साथ? सह्या कर. नाही, काय हाय काय या कागदावर? कसलं कागद आहे हा? हा कागद झाडापासून बनतो. ओ! काय लिहलंय काय त्या कागदावर? निवडणुकीचा फॉर्म आहे. निवडणुकीचा फॉर्म आहे हा. कोमल, तुला या वेळेला मी निवडणुकीला उभा करतोय माझ्याऐवजी. म्हणजे मी निवडणुकीला उभी राहणार? मी निवडणुकीला उभी राहणार? नाही नाही, मला नाही जमायचं. मी निवडणुकीला उभी राहणार? नाही नाही, मला नाही जमायचं. आता मी निवडणुकीला उभी राहणार? नाही नाही, मला नाही जमायचं. अगं एक एक्सप्रेशन कंटिन्यू कर की. ते भावनांचा लय कल्लोळ असा उभा राहिलाय ना मनात, त्यामुळे काय उमजणं झाले. का 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 पुन्हा एवढा का कल्लोळ? हो नाही, निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे वया भाषण करायची, प्रचार दौरे काढायचे, रात्रभर कार्यकर्त्यांबरोबर बसायचं, आणि मग निवडून आल्यावर तुम्ही जशी बाई ठेवली तसं मी बी एक बुवा ठेवायचा. अयो, ए असं काय बी नाही करायचं. ते प्रोसिजरचा भाग नसतो होय? नाही नाही, मला वाटलं नियम असतो तसा. अगं नाही ग, तिचं काय होतंय, आम्हाला दिवसभरात लई ताण पडतो ना.
तो ताण काढण्यासाठी तिकडे जाऊन ताणून द्यावी लागते. होय? आणि उद्या मला ताण पडला तर मी हाय ना. मग तुम्हाला मी नव्हते. तिकडे लई मोठा ताण असतोय, होय? तुला सांगू शकत नाही म्हणून तिकडे जावं लागतंय. पण तुला असलं काय बी करायचं नाहीये निवडून आल्यावरती, कळलं काय? नाही नाही, पण मला एक सांगा, हा. निवडणुकीवर तुम्ही माझी सही कशा पायी घेताय? अगं आमचा वॉर्ड महिला वॉर्ड राखीव म्हणून जाहीर झालेला आहे, म्हणून माझ्या ऐवजी तू. असं हा, महिला वॉर्ड झालाय, मग मंजुळाबाईला उभं करा ना. बोर्डात उभं करायचं नाही, वॉर्डात उभं करायचं आहे. बघा, म्हणून तुला चल पटकन सही करून टाक. पक्षश्रेष्ठींची तुम्हाला ऑर्डर दिली तर म्हणजे तर त्यांनी सांगितलेलं आहे तुझ्या रेशन कार्डावर जिचं नाव आहे तिलाच उभं करायचं. बघा, म्हणजे बाहेर शेण खाणारा नवरा आज त्याला राशन कार्डवरच्या बायकोची आठवण आली होय. असं या बायकांचं ना मला काही कळतच नाही. नवरा लांब बसला की झुलत राहणार आणि जवळ आलं की जितकं घालून पडून बोलता येईल शक्य आहे तितकं बोलत राहणार. नाही 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 नाही, एवढ्या बायकांना समजून घेण्यापरीस एकाच बाईला समजून घ्यायचं ना. तुमचं कसं आहे माहितीये का, तुम्हाला एकाच टायमाला ढोल बी वाजवायचा असतो आणि ढोलकी बी वाजवायची असते. असं आहे. सह्या कर इकडं. नाही नाही, समजा मी निवडणुकीला उभी राहिले आणि पडले तर? शक्यच नाही. तू ठरवले तरी तुम्ही पडू शकत नाहीस. का? अगं माझी सेटिंग आहे वार्डामध्ये. कोणी पण उभं राहिलं तरी माझ्याच आशीर्वादानं पडणार आणि निवडून येणार. असं मग म्हणजे मी नगरसेवक होणार? ॲच. हा, नगरसेवक. होय. पण मग नगरसेवक होऊन करायचं काय? तू काय बी करते नाही, सगळं मी करणार. हा? तू फक्त लोकांना सांगायचं मी ही योजना आणणार आहे, मी ती. तू एक काम कर, तू आपल्या वार्डातल्या लोकांना सांग मी नळ योजना राबवणार आहे म्हणून. हा हा हा, हे चांगले. गावातल्या लोकांना पाणी नाही बरं का, पहिले नळ योजना राबवा आणि सगळ्यांना पाणी मिळू द्या. काय येडी आहेस होय तू? का? राबवायची नाही, फक्त सांगायचं की राबवणार आहोत म्हणून. नळाच्या ऐवजी तोट्या बसवायच्या आणि पाईपलाईनचा सगळा पैसा पाण्यासारखा आपल्या बंगल्याकडे वळवायचा. मग तुझ्या भावाला टपरीच काय 3 स्टार हॉटेल काढून देऊ हायवेला. हा? ओ नाही, मग पाणी येईल लोकांना. आता येत आहेत ना गावामध्ये टँकर, त्याच्या मालकांना काय सांगणार आपण? ओ, नुसत्या टँकरवाल्याची काळजी करू नका, सगळ्या जनतेची काळजी करा जरा. अगं येडे, ते टँकरवाले कमिशन देतात, जनता काय देते? मत. त्यांच्या मतावर तुम्ही नगरसेवक झालाय, त्यांची काळजी करा. लोकांच्या तोंडचं पाणी पळवणं बरं नाही. टबात साचलेल्या साबणाच्या पानाला तुम्हाला काय वाटतं, तुमच्या अंगाचा सगळा मळ साफ होईल? मग काय तुला सांगतोय, आयुष्य लय सुंदर असतं, फक्त बायको हुशार नसली पाहिजे. अगं टँकरवाले आपल्याला कमिशन देतात, त्याच्यावर तर आपला वॉर्ड चालतोय. होय, आणि याच्यातून पकडलं गेलं तर? तुला काय वाटलं आपण जाऊन प्रत्यक्ष हातात पैसे घ्यायचेत? नाही ग, आपण सांगायचं पार्टीला, ए तुमचं काम होणार, फक्त समोरच्या चहाच्या टपरीवर जाऊन ऑर्डर द्या स्पेशल चहाची. स्पेशल चहा? सेटलमेंट असती. एका स्पेशल चायची किंमत 1 पेटी, आणि नंतर रात्री जाऊन चायवाल्याकडे सगळा हिशोब करायचा. असो बया, म्हणजे बघा, राजकारण कुठलं बी असो, चहावाला महत्वाचा. तू सध्या नवरा महत्वाचा ठरव आणि सह्या करायच्या वरती. बर, सया करते. हा. ओके. तुला सांगतो कोमल, आपलं नशीब जर बलवत्तर असेल ना, तू महापौर होशील, महापौर. नाही पण महापौर होऊन हा. भाषण द्यायला लागतील ना, त्याचं काय करायचं? भाषणाचं टेन्शन घेऊ नको. महापौरांना काय बी बोललं तरी चालतंय. म्हणजे स्वाईन फ्लू श्वसनाचा विकार आहे म्हटलं तरी चालतंय, आणि स्वाईन फ्लू हार्टचा आजार आहे म्हटलं तरी चालतंय. हा. चालेल, मग माझं भाषण ऐका. हा. माझ्या बंधू आणि भगिनींनो, स्वाईन फ्लू हा रोग ज्या बायका डोक्यात फुलं घालून स्वाईनिंग मारतात त्यांना होतो. टाळ्या टाळ्या. तू भाषणाचं टेन्शन घेऊ नको, आपण भाषण दुसऱ्याकडून घेऊन घेऊ. पण मग महापौर झाल्यावर पहिलं काम करायचं काय? मला काय वाटतं माहितीये हा, का, काय, काय? अनधिकृत बांधकाम पहिले पाडून टाकू. तू काय बोलतेस ग? अनधिकृत बांधकाम पाडायची? असं झालं तर आपलं संपर्क कार्यालय आधी पाडावं लागल. अगं त्याच्यामध्ये पत्ते आणि कॅरमचे क्लब चालतात. तिथलं खेळणाऱ्या कार्यकर्त्यांनी कुठे जायचं? त्यांना काय रस्त्यावर आणणार आहे? रस्त्यावर नाही, खड्ड्यात. हा? तुमच्या वार्डात रस्ते आहेत कुठं? सगळे खड्डेच आहेत. वार्डन झाले फार्म हाऊस वर शिफ्ट मंजुळाबाईच्या. हे तुला कसं कळलं? तुमचे कार्यकर्ते सांगतात ना मला. साहेब बसले झोपाळ्यावर मंजुळाबाई संघ झोके घेत.
गार्डन मध्ये. अहो तुमच्यासाठी केलेलं जेवण गार्डन होतंय आणि तुम्ही गार्डन मध्ये बसताय का? लाज वाटते का तुम्हाला? हा, पोरांसाठी इथं खेळायला ग्राउंड उरलेलं नाही आणि अनधिकृत बिल्डिंगामध्ये तुमचा ग्राउंड फ्लोर अख्ख्या मालकीचा झालाय. लाज नाही वाटत तुम्हाला? नाही, तू नकोच भरूस निवडणुकीचा फॉर्म. तुझ्यासाठी आणलाय मी दुसरा फॉर्म. घे, डिवोर्सचा फॉर्मच भर तू. आता तू बघच तू आता मंजुळाबाईशी लग्न करून रेशन कार्डावर तिचं नाव आणतो आणि तुझ्या विरोधात निवडणुकीला उभं करतो. हे घे डिवोर्सचा जा, पेपर. मला नाही भीती वाटत तुमची. या धमक्यांना इतरांना घाला, मी नाही भीक घालणार तुमच्या धमक्यांना. म्हणजे मी नॉमिनेशन फॉर्म कावाच भरलाय. श्रीमती, मला माहिती आहे सौभाग्य काही कामाचं नाहीये म्हणून आधी श्रीमती नाव टाकले. माहेरचं आडनाव लावलंय श्रीमती कोमल. लक्षात घ्या. आणि माझ्या जाहीरनाम्याची पहिली ओळ असणार आहे की आधीच्या नगरसेवकानं लई भ्रष्टाचार केलाय, त्याचा हा भ्रष्टाचार असा एका मिनिटात उघडून लावणार, त्याशिवाय स्वस्त बसणार नाही. लक्षात ठेवा. कोमल, तू स्वतःच्या कुकवाच्या धनाला असं अडकवणार? कोमल, तुझ्या मालकाला तू असं अडकवणार? मालकाला नाही, जनतेच्या भ्रष्ट सेवकाला. आता आपली भेट डायरेक्ट निवडणुकीच्या रिंगणात. निघा, ए कोमल माझा आहे. निघा, कोमल माझा आहे. निघा. ए उलट्या पिसाची कोंबडे, ए, उलट्या तुऱ्याच्या कोंबड्या. रेडी वर हा. मुद्दामूनच ठेवलाय व बाजूला रेडी कुठची एक नंबरची. अरे बत्ताशा सडलेल्या. अरे घाटी मेली. अरे जटायू हात लागले. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? खूप छान सादरीकरण, वजनदार सादरीकरण होतं दोघांचंही. आभ्याचं नेहमीप्रमाणेच बॅटिंग जोरदार होती. आणि मला असं वाटतं की भ्रष्ट राजकारण्यांच्या, म्हणजे माझ्या मनात असा विचार चालला होता की भ्रष्ट राजकारण्यांच्या बायकांनी जर बंड केलं तर, म्हणजे त्या वाल्या कोळीच्या गोष्टीमध्ये कसं त्याचे कुटुंबीय सहभागी नाही झाले त्याच्या पापात, तसं ह्यांनी ठरवलं तर मला वाटतं भ्रष्टाचाराचा बऱ्यापैकी प्रश्न निकाली होऊ शकतो. पण ही एक कल्पना आपली. तरीसुद्धा तुमचं सादरीकरण फार अचूक होतं, फार बिनचूक होतं. त्याबद्दल दोघांचंही मनापासून अभिनंदन. क्या बात आहे. रेणुकाताई, मला ही स्किट लिहिलेलं जे आहे ते अत्यंत आवडलं आणि सादरीकरण तर वाह, क्या बहारदार परफॉर्मन्स. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, आजपर्यंत ऋषी मुनी तपश्चर्या करायचे, पण आज आपल्याकडे शशी मुनी तपश्चर्या करणार. बघूयात त्यांच्या तपस्येचा भंग होतो की ती पूर्ण होते. येत आहेत सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन शशिकांत, आणि आज त्याच्याबरोबर जोरदार साथ देण्यासाठी आपल्यासमोर येते आरती सोळंकी. आज मी तपश्चर्याला बसून तुम्हाला प्रसन्न करणार आहे. आज तुम्हाला माझी दखल घ्यावीच लागणार आहे, कारण पृथ्वीवर डायरेक्टर आणि प्रोड्युसर माझी दखल घेत नाहीये आणि आता तर माझे कलाकार पण माझी दखल घेत नाहीये. पण तुम्हाला आता माझी दखल घ्यावीच लागणार आहे, म्हणून मी तपश्चर्या करणार आहे. भले माझ्या शरीरावर मुंग्यांचं वारूळ निर्माण झालं, तयार झालं, तरी पण मी हलणार नाही आहे. तयार व्हा. खूपच सुळसुळीत आहे. मी मांडी घालतो. नको, मांडी घातली तर फक्त पायांना मुंग्या येतील, म्हणून मी अंगठ्यावर उभा राहतो. आत्ता मेला असता. हा ड्रेस बरोबर आहे आणि हा ऍड्रेस पण हाच असेल. चेहरा बघू. छे, हा साधू नाही संधी साधू वाटतोय. ह्याची तपश्चर्या भंग करायला नाचायला कशाला पाहिजे? मी फक्त त्याला फ्रेंड रिक्वेस्ट जरी पाठवली ना तरी तपश्चर्या भंग होईल. काय करू? सोपा करते, गुदगुल्या करते. मुंगी आली वाटत. अगं बाई, मुंगी.
मुंग्या ग्रुपने आलेल्या दिसताय. मुंग्या वारू तयार करताय. मुंग्या वारून मुंग्यांचा वारू जर झाले. वाचवा वाचवा. अगं उठ. अगं हे कोण आहेस तू? ओळख. हे बघ, तू ओळखणं पलीकडे गेलीस, कळलं का? कोण आहेस तू सांग. मी आम्रपाली. तू आम्रपाली आहे की छप्पर पाली आहे कळतच नाही. केवढी पसरली आहेस माझ्यावर. अगं बाई उठ, बाई उठ. आता पायांचा काय सापळा होणार आहे. उठ ग बाय. उठते 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 उठ उठ उठ. सांगितलं होतं सगळं. हळू 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 हळू. आता खरं सांग, तू कोण आहेस? अप्सरा. अप्सराचे कपडे घातले म्हणजे कोणी अप्सरा बनत नाही. खरं खरं सांग, तू इथे का आली आहेस? तुला मोहात पडायला आली. एक वेळ तू मला कोमात पाडशील, पण मी मोहात नाही पडणार. सांग सांग, तू इथे मला मोहात पडायला का आली आहेस? अरे मी अप्सरा आहे. माझं काम आहे ते तुझं तपभंग करणं. काय झालं? तू खरंच अप्सर आहे? खरंच आहे. तू खरंच अप्सर आहे? हे बघ, ID कार्ड बघ. टी कार्ड वर तर हिचाच फोटो आहे. हो. पण हे कसं शक्य आहे देवा? हे कसं शक्य आहे? ही अप्सरा असू शकत नाही देवा. त्या रामसे बंधूच्या पिक्चर मध्ये पण चांगली कास्टिंग असते. माझ्यासोबत असं का करावं? आता मला सांग, तू कोण आहेस? मी ऋषी मुनी. खाजवून झाला? नाही ग, ते सुटत होतं ना म्हणून. नीट नीट बांध इथून. हा. मला सांग, तू कशाला तपश्चर्या करत होतास? खरं काय माहितीये हा? का, माझ्या घरात माझी बायको रोज डान्स करते. अच्छा. तिचा तो रोजचा डान्स बघून बघून खरा डान्स कसा असतो तेच मी विसरलोय. हो काय? म्हणून विचार केला की तपश्चर्या करावी. हा. अप्सरांना बोलवावं, हा. त्यांचा डान्स पाहावा. अच्छा. म्हणून मी तपश्चर्याला बसलो आणि आ? तू आलीस. आ? हो. बाकीच्या डान्सर कुठे आहेत? अप्सरा कुठे आहेत? ते रंबा आणि मेनका ना वेगळ्या कामासाठी गेलेत म्हणून मी आले. अगं पण त्यांचं मेन काम काय आहे? काय? तपोभंग करणं ना. हो, पण देवाने ना त्यांना वेगळ्या कामासाठी पाठवलंय. कोणतं? इलेक्शन ड्युटीला लावलंय त्यांना. अच्छा, म्हणजे तुम्ही अप्सरा नाहीत, तुम्ही BMC कामगार आहात. काय बोलतोयस? अरे मी अप्सराच आहे. हो का? हो. तू अप्सरा आहेस? हो. मग आता तुला तर डान्स करावाच लागणार. हो काय? लेट्स प्ले म्युझिक डान्स. ए काय यांना चेपतेस? रिकामा बाटल्या अशा टाकू नयेत. योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळेलाच हे बघ बेटे, चेपाव्यात. झाली तुझी चेपाचेपी झाली. हो. आता तुला डान्स करावाच लागणार. डान्स. आता माझा मूड नाही जा. ही काय फालतूगिरी आहे? तुला डान्स करावा लागणार. तू अप्सरा आहेस ना. ते काय ना नाचले ना की माझा पाय सुचतो ना रे. हे बघ, फालतू कारण देऊ नको खोटारडी. मुळात ना तुला नाचताच येत नाही. याय! अरे रंबा आणि मेनका ना त्यांची कोरिओग्राफर मी आहे. तू कोरिओग्राफर पण आहेस? हो. तुला सांगते, इंद्रदेवांचा इव्हेंट असेल ना हा? तर मी आणि नारद मुनी स्किट पण करतो. तू स्किट पण करतेस? मध्ये मध्ये करते मी, आता नाही का? म्हणजे तू कोरिओग्राफर आहेस, हा. तू डान्सर आहेस, हा. तू स्किट पण करतेस. हा. ठरव ना आयुष्यात काय करायचं ते ठरव. अरे मी कन्फ्यूज आहे रे. तुला सांगते, मी ऍक्ट्रेस बनू डान्सर बनू, जाम कन्फ्युजन आहे. त्याचीच मी झुंज देते अजून. तू झुंज देते, माझा तपोभंग कोण करणार आहे? एक काम करते, तू असा समोर बस, मी तुझ्या समोर बसते. हा. दगड फेकून मारते. हा? तपभंग झाला ना. तू जा, मला काही नको, मला काही डान्स बिन्स बघायचा नाही. तू जा. बरं ठीक आहे. त्याआधी मला एक लेटर लिहून दे. तुला आणि लव्ह लेटर काय वेडी आहेस का तू? लव लेटर नाही, सर्टिफिकेट हवंय मला. घेऊन ये आधी, जा. कुठे गेलं ते? हा, द्या बघू. बोल. त्याच्यावर लिही, मुन्नी या अप्सरेने हा वेळेच्या आत हा माझा तपभंग केलाय. हा. त्यामुळे मुन्नी या अप्सरेला तिच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. खाली 10 पैकी 10 मार्क, त्या खाली सही. हे काय करतोय? हे काय सुरळी करतोय आणि मागे लपवतो. करू नको. हे बघ, आपलं खोटं बिटं मला काहीच जमणार नाही, कळलं का? बरं. माझा कोणावर ट्रस्ट राहिलेला नाहीये. तुला सांगतो, माझ्या बायकोचा डान्स बघून बघून डान्स या शब्दावरच माझा विश्वास राहिलेला नाहीये. खूप छान नाचते रे ती, मी बघितलं ना. एक नंबरची फालतू नाचते ती. नाचता ये ना डोंगर वाकड. अजून काय वाटतं? ते पावसाळ्यात बेडकं असतात ना, एकमेकांच्या अंगावर नाचतात ना, तशी दिसते मला ते.
अजून ते डबकं बघितलं की 4-5 म्हशी कशी धावत येतात अशा तशी तशी म्हशी सारखी दिसते मला ती. तुला काय एवढा राग येतोय? अरे का राग येतोय नीट बघ. तुझ्याकडे बायको बायको हा तीळ लावल्यामुळे तीळ मात्रही मला ओळखता आला नाही की तू माझी बायको आहेस. पण माझा संशय खरा ठरलाय. आता ह्या तिळासारखा ना तीळ तीळ करून मारणार मी तुम्हाला. कशाला कशाला हा, कशाला कशाला बायकोचा डान्स म्हणजे असा बेडकासारखा असा असा डान्स आहे माझा. 4-5 अशा म्हशी येतात अशी नाचते मी. तुम्ही घरी चला तुम्हाला डान्स शिकवते चांगलाच. थांब गा ग, मस्करी केली ग मी. मस्करी केली. नवीन एक डान्स प्रकार मी शोधून काढलाय खास तुमच्यासाठी. कोणता ग? खलबत्ता डान्स. येस. खूप छान मनोरंजक तुमचं सादरीकरण होतं. आरती, या मंचावर तुला बघून विशेष आनंद झाला. शशा, नेहमीप्रमाणे तुझी एनर्जी जोरदार होती आणि तुम्ही दोघांनी अतिशय ऊर्जेने भारलेलं असं सादरीकरण केलं आणि प्रेक्षकांची खूप सारी दाद मिळवली. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू सर. रेणुकाताई, खरंच आरती मस्त वाटलं तुला कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये बघून. थँक्यू ताई. तू खूप दिवसांनी मी पाहते झुंज करून तू जरा बारीक झालीस का? खूपच छान. आणि तू इन्स्पायर केलंयस अनेक बायकांना आज खलबत्ता डान्स जो तू दाखवलायस. मला असं वाटतं की अप्सरांनी असंच असावं, साईज 0 नसावं. दिस इज मोर अट्रॅक्टिव्ह. खूपच छान. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मकरंद सर, गुण. रेणुकाताई, खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कला. मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हास्य, विनोद आणि मनोरंजनाची गुढी उभारण्यासाठी मी पुन्हा तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. थँक्यू पॅडी, थँक्यू. खूप सुंदर साथ दिलीस. मित्रांनो, देवाने निर्माण केलेल्या जगात जेव्हा दुःख, समस्या आणि ताणतणाव निर्माण झाले तेव्हा त्यांना दूर करण्यासाठी त्यांनी हास्य कलाकार जन्माला घातले. अशीच तुम्हाला हसवणारी आपली देवाची माणसं सज्ज झालेली आहेत आणि त्यांना हसून दाद देणारे आपले लाडके जजेसही तयार आहेत. कॉमेडीचे बादशाह मकरंद सर आणि मलिका आहे हास्य रेणुकाजींचं. मित्रांनो, आज गुढीपाडवा आणि अशाच एका घरात चालली आहे जय्यत तयारी गुढीपाडव्याची. बघूया तिकडे काय घडतंय. येत आहेत बुंगाट टीमचे कॅप्टन स्पॅडी आणि सुप्रिया. काय 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 चाललंय काय तुझं हे? अगं, उद्या गुढीपाडवा आहे म्हणून हे नवीन कपडे आले ते मी ट्राय करत होतो तिकडे आतमध्ये. तर तू तू हे कसले कपडे घातलेस आणि कसल्या गाण्यावर नाच करते? अरे आज आमची पार्टी आहे ना, तर या पार्टीमध्ये मला याच गाण्यावर नाच करायचा आहे. एक मिनिट. कसली कसली पार्टी? कसली कसली पार्टी? चैत्री फर्स्टची. कसली कसली पार्टी? आपलं चैत्र फर्स्टची. तुमची कशी 31st ची पार्टी असते तशी आमची चैत्री फर्स्टची पार्टी आहे. हा, चल चल, बाय बाय. ओके. एक मिनिट. अगं, ए मंद स्त्री, चैत्री फर्स्ट नाही ग, त्याला चैत्र शुद्ध प्रतिपदा असं म्हणतात. मराठी नववर्ष. चैत्री फर्स्ट काय म्हणतेस? त्याचीच पार्टी आहे, चैत्र फर्स्टची पार्टी. आम्ही सगळेजण पार्टी करणार आहे. काय करणार माहितीये का? रात्री 12चा टोला पडला रे पडला की सगळ्यांना किंचाळून सांगणार, हॅपी गुढीपाडवा, हॅपी गुढीपाडवा, नीट बोल गाढवा, हॅपी गुढीपाडवा. आणि मग तो बिन टपाची गाडी असते ना त्याच्यात फिरणार. कसली गाडी? बिन टपाची गाडी असते ना. अगे, त्याला ओपन जीप म्हणतात. ओपन जीप. हा, तेच ओपन जीप मध्ये फिरणार. आणि ना आम्ही काय करणार, मध्यरात्री ना असे प्राण्यांचे मास्क लावणार आणि सगळ्यांना ओरडून किंचाळून सांगणार, हॅपी गुढीपाडवा. अशा मिठ्या मारणार, हॅपी गुढीपाडवा, हॅपी गुढीपाडवा. वाव, हे सगळं करायला मी इतकी एक्साइट झाले ना, मला खूप उशीर झाला. चल, बाय बाय बाय. एक मिनिट. काय चाललंय हा वेळेपणा? काय चाललंय सुप्रिया? नाही, हे तुझ्या डोक्यातला खूळ नसणार. कोणीतरी ना तुझ्या डोक्यात हे घुसवलेलं आहे. एक मिनिट, कोण कोण आहेत तुझ्यासोबत? कोण आहेत? तुझेच सगळे मित्र. काय?
मला माहितीये तू छान ऍक्टर आहेस, एवढा रिॲक्ट होऊ नको. तुझे सगळे मित्र आहेत ना त्यांच्याच बायका, म्हणजे शशीची बायको आहे, योग्याची बायको आहे, प्रसादची बायको आहे, अमीरच्या पण बायकोला बोलवलंय. त्याची बायको काय बँड वाजवणार आहे? हो, आज रात्री ती त्याचा बँडच वाजवणार आहे. नाही थांबा, माझा विश्वास बसत नाहीये. हा. एक मिनिट थांबा, कन्फर्म करायला पाहिजे. एक मिनिट. हा हॅलो शशा. अरे माझी बायको पिकनिकला चालली आहे, तुझी पण चालली आहे? हा, काय आलं? तू त्याच्याशी बोलत बस, मी निघते. ओके बाय. एक मिनिट. तुम्ही सगळ्या बायका मिळून पार्टी करणार असं नक्की करणार तरी काय आहात तुम्ही बायका? अरे दंगा घालणार आहे, दंगा धुडकूस घालणार आहे, नाचणार, खाणार, पिणार. आणि मला वाटतं पेड्या आज मी बियर ट्राय करतेच. तू बियर पिणार? हो, तू नाही का 31च्या पार्टीला ते काय टकला लावून येतोस? अगं मी कशाला टकला लावेन, त्याला टकीला असं म्हणतात, शास्त्रोक्त शब्द टकीला. हा, असा टकीलाचा शॉट असतो, असा टक 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 असे मारायचे, कळलं? बात करते. तेच ते टकीला का शकीला काय तो आहे ना, तो मी सुद्धा असा बियरचा असा टक 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 असा लावून येणार. हो, बियर असा टाक 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 नसतात मारत, त्याची व्यवस्थित ग्लासात ओतायची, मग त्याचा फेस येणार आणि मग हळू प्यायची असते. काय आहे बघा, तुम्हाला ज्या गोष्टीत कळत नाही ना, उगाच त्याच्या फंदात पडू नये ग. अगं हे सगळं आम्ही करतो ना, गेल्या कित्येक वर्षांची साधना आहे आमची, प्रॅक्टिस आहे. हा, असं ना असं हे कडू घोट रिचवत आम्ही साधना केलेली आहे. म्हणजे एखादा गायक असा रियाज करून गळा तयार करतो ना, तसा आम्ही आमचा लिव्हर तयार केलाय. ते बघ, असं नाही. पण मग आम्हाला पण करू दे ना सुरुवात, आम्ही पण करू ना साधना रियाज, नाही का? आम्हाला पण लावू दे ना वरचा सा. आई शपथ, वरच्या डब्यात गाठ्या तयार ठेवल्या ते काढायचं नाही. एक मिनिट, तू काय केल्यास? गाठ्या तयार केल्यास? गुढीपाडव्यासाठी गाठ्या तयार केल्यास? हा लबाड, सगळी तयारी केलीस ना, उगाच मला फसवतेस. हा चल चल चल. ए हब्बी. अभि? अभि हब्बी म्हणजे नवरा. अच्छा, हब्बी. अरे त्या गाठ्या गुढी पाडव्यासाठी नाही आहेत, चकण्यासाठी आहेत. चल बाय बाय. ओके. काय चाललंय सुप्रिया तुझं? हा, चाकण्या, तुला लाज नाही वाटत असं बोलायला? अरे अशी आता धम्माल पार्टी करायची तर लाज बी सोडावी लागते यार, असं काय करतो? चल बाबा. ओके. एक मिनिट सुप्रिया, हे सगळं आता डोक्यात जायला लागलं. मला सांग, तू तिकडे रात्री पार्टीला जाणार आणि मी एकटा घरी काय करू मग? अरे घरात खूप काम आहेत ना, मुलं आहेत, सासूबाई आहेत, मुलांना जेवू खाऊ घाल, सासूबाईंना वेळेवर औषध पाणी दे, आणि टीव्हीवर छान छान कार्यक्रम असतात ते बघायचे ना. कम ऑन मॅन, एन्जॉय कर, एन्जॉय. ओके चल बाय बाय. म्हणजे हे सगळं आज रात्री मी घरी करायचं? हा, असं काय करतोस? आता तू 31च्या पार्टीला जातोस तेव्हा हे सगळं मी घरी एकटी करतेच ना, काय प्रॉब्लेम आहे यार? ओके बाय. बरं सुप्रियाजी, एक मिनिट. बरं, पार्टीला कुठे जाताय ते तरी सांगा. चांगला प्रश्न विचारलास. मी ना माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर चालली. मोठं फार्म हाऊस आहे, दंगा करणार आहे. पण एक मिनिट, तिकडे ना जरा नेटवर्कचा लोचा आहे, त्यामुळे सारखा फोन करू नको. हा प्लीज बाय. ओके बाय. एक मिनिट. अगं पण मला काय हवं नको झालं, मुलांना काय हवं झालं, आईला काय लागलं तर कुठे कॉन्टॅक्ट करायचा तुला मी? कम ऑन शोना, असं काय करतोस तू? नाही का तुझ्या मित्रांबरोबर जंगलात जातोस तेव्हा मी किती वेळ फोन ट्राय करतोस, लागतच नाही. त्यावेळी मी एकटी घरी राहून जे मॅनेज करते ना, तसं तू मॅनेज कर, नो प्रॉब्लेम. हा चल बाय. ओके बाय. एक मिनिट सुप्रिया, हे जर आता अतिच होतंय. हा प्लीज. अतिच उशीर होणार आहे मला, त्यामुळे प्लीज मला सकाळी लवकर उठू नकोस. हा, सगळे घरातलं तू आवरून घे आणि प्लीज पिल्लूला जरा ट्युशनला सोडा. बाय. एक मिनिट. पिल्लू कुठल्या ट्युशनला जातो? अरे हो, हे माहीतच नाही ना तुला? नो प्रॉब्लेम, या निमित्ताने तुला कळेल तरी ना मुलगा कुठल्या ट्युशनला जातो, नाही का? तो तुला सांगेल. हा ओके बाय. सुप्रिया, एक मिनिट. काय झालं मग आता तुझं? पार्ट्या करायला जातात. अगं उद्या गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात, मराठी नववर्ष सुरू होणार आहे. त्या दिवशी सकाळी गुढी उभारून तो साजरा करायचा असतो. नवीन वर्षाची सुरुवात अशी छान प्रसन्न आल्हाददायी करायची असते. पार्ट्या करतायत, नॉनसेन्स. काय आहे ना पॅडी, नवीन वर्ष कुठलंही असू दे, त्याची सुरुवात अशी प्रसन्न आल्हाददायी करायचीच असते, पण ती शुद्धीत करायची असते, असं नाही वाटत तुला? हा, तुला काय वाटतं? तू 31 डिसेंबरची पार्टी करतोस, 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात,
12 वाजेपर्यंत हंतरुणात लोळत असतोस, तुझा हँगओव्हर उतरलेला नसतो, तेव्हा त्या वर्षाची सुरुवात आमची आल्हाददायी आणि प्रसन्न होते असं वाटतं तुला? आम्हाला नाही वाटत प्रसन्न वातावरण नवरा बरोबर गुढीपाडवा किंवा नवीन वर्ष साजरा करावा? नाही वाटत आम्हाला? बरोबर आहे तुझं, पण पण काय नाही, चुकतंच माझं. आय एम सॉरी. सॉरी हा शब्द असा गालात लपवूनच ठेवलेला असतो. जरा काय झालं की लगेच सॉरी. चल मला उशीर होतोय, मी निघते. शशाची बायको वाट बघत असेल. हा अगं हो, निघालेच आहे. सॉरी उशीर झाला. स्टॉक रेडी आहे ना? हा ओके, बाय. हॅलो. स्टॉक नवीन साड्यांचा स्टॉक तिच्या एका दुकानदाराकडे येणार होता, तिथे चाललोय. उद्या पाडवा आहे ना, नवीन साडी नको काय घ्यायला? तुझ्यासारखी पार्टी करायला नाही जाते मी. नाही, मला माहिती होतं तू माझी मस्करी करतेस. तू आहे ना ह्यावेळेस 2 साड्या घे. 2 घे. जास्त लाडात येऊ नकोस. ह्याने तुला काय ऍडिशनल बेनिफिट मिळणार आहे असं वाटत असेल तर ते चूक आहे, कळलं ना? चल मी निघते, लवकर येते. आज लवकर झोपायचंय, उद्या सकाळी लवकर उठायचंय आणि गुढी उभारायची आहे. आणि आपल्या पिल्लू सोबत कडुनिंबाचा रस प्यायचा आहे. नको यार, तो कडुनिंबाचा रस जाम कडू असतो राव. हळूहळू होईल ना सुरुवात. त्यासाठी साधना करायची, रियाज करायचा आणि मग कोटा वाढवायचा. आणि हा कोटा वाढवला ना की मुलांवर चांगले संस्कार होतात, बरं का? येऊ? चल बाय. ओके बाय. साला कडुनिंबाचा रस परवडला, एवढा कडू डोस देऊन गेली आहे. पण साला बोलली त्यात पॉइंट होता. बायको सॉरी, आजपासून सगळ्या पार्ट्या बंद. काय बंद म्हटल्यावर सुरू? तू नाही, वाजव. आनंद साजरा करायचा माझा एक दिवस कमी झाला, त्याचा आनंद साजरा करतो. आणि एक मिनिट, हे स्किट आज रात्री घरी जाऊन तुला पण करायचं आहे. हा आता वाजव. हा अत्यंत गोड आणि प्रेमळ सुरुवात होती गुढीपाडव्याच्या दिवशीची. मकरंद सर, कसा वाटला? अप्रतिम सादरीकरण, स्पीचलेस. म्हणजे आपल्याच दातामध्ये आपली जीभ अडकल्यावर आपली काय प्रतिक्रिया होते, तसं काहीसं मला ते बघत असताना जाणवत होतं. आणि फार अप्रतिम सादरीकरण. गेले काही भाग तुम्ही दोघं ज्या पद्धतीनं सादरीकरण करतायत ते फार अप्रतिम आहे, स्तुत्य आहे. आणि तुमच्या दोघांची असा मस्त रियाज आणि साधना, सूर असा लागलेला आहे. आणि हा असाच अखंड चालू ठेवा. आणि ह्या तुमच्या आजच्या सादरीकरणाबद्दल मी उभं राहून तुम्हाला दाद देतो. रेणुकाताई, हा टेकिलाचं नाही, डोक्यात शॉट होता. म्हणजे पुरुषांच्या आपलं चांगलंच आहे. नाही, पण हा कडुलिंबाचा डोस अगदी फारच गोड होता, फारच अप्रतिम होता. आणि तुम्ही दोघांनी हॅट्स ऑफ काम केलं आहे त्याच्यात, त्यामुळे काही प्रश्नच नाही. खूप एन्जॉयबल. आणि जो म्हणजे बोध झाला आहे ऑडियन्सला, तो कॉमेडीच्या द्वारे झाला. ते खरंच स्तुत्य आहे. त्यामुळे फॅन्टॅस्टिक. थँक्यू. अशीच धमाल आमच्या आयुष्यात कायम आणत राहा अशी सदिच्छा. तुम्ही बसू शकता. थँक्यू. त्यातले बल्ब कधी पेटणार? ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. मित्रांनो, आजचा दिवस हा मराठी नववर्षाचा दिवस आहे. आणि या दिवशी एका मराठी माणसाने संकल्प केलाय मराठी बोलण्याचा. बघूया नेमकं काय होतंय. येत आहेत सुसाट टीमचे कलाकार आशू आणि वनिता.
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा, त्यामुळे आम्ही खूप धमाल मस्ती मजा फार एन्जॉय करणार आहोत. नाही म्हणजे हे आले की कळेलच तुम्हाला आम्ही किती एन्जॉय करणार आहोत ते. हे भिजलेलं काय आहे? अगं ते गाण्यामध्ये आहे ना हिंदी, हा गिले गिले अप्पा, म्हणून ते मराठीत केलं भिजलेले अप्पा. पण अचानक हिंदीचं मराठी का? असं काय करतेस? आज आपला गुढीपाडवा नाही का? नीट बोल ना गाढवा. म्हणाले हे 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 असं कोणीतरी मला बोलतं ना, म्हणून मी आज ठरवलेलं आहे की आज आपण संपूर्ण दिवस शुद्ध मराठीत बोलायचं आहे. हाऊ नाईस. किती छान असं म्हणायचं. अहो नाईस बोलणार मी इंग्रजी. हा बरं वाटलं मला. आपण आहे ना आपल्या सोसायटीतल्या सगळ्या लोकांना सांगूयात की आज संपूर्ण दिवस आपण शुद्ध मराठीमध्ये बोलायचं आहे. ते शक्य नाही. का? अहो आपल्या सोसायटीत आपण सोडून कोणी मराठी राहतं का? हरकत नाही, आपण दोघं आज दिवसभर मराठी बोलूयात. चालेल? चालेल. हा मग दिवसाची आपण सुरुवात करूयात. हा, एक काम करूयात. तू काय कर माहितीये का, आज दिवसाची सुरुवात म्हणून मस्तपैकी हरित तृण कषाय शर्करायुक्त दुग्ध मिश्रित उष्ण पेय घेऊन ये. किती चमचे आणू? चमचे? हो म्हणजे हो तुम्हाला काढा हवा ना पोट सापवण्याचा. अरे काढा नाही, हरित तृण कषाय शर्करायुक्त दुग्ध मिश्रित उष्ण पेय. आता दुधात कोणी मिसरी टाकून पितं का? अरे मी सकाळी सकाळी काय पितो? काढा पोट सापवण्याचा. काढा नव्हे, वृत्तपत्र वाचताना काय पितो? काय? कोणाचं पत्र वाचता तुम्ही? अरे वृत्तपत्र, जगातल्या सगळ्या घडामोडी मी कशावर वाचतो? ते वर्तमानपत्र, पेपर, दैनिक. ते वाचताना मी काय पितो? चहा. हा जो काही शब्द आहे ना, हा हिंदीतून आलेला आहे असा माझा कयास आहे. अहो मग चहा दे असं सांगा ना. असं कसं? शुद्ध मराठी बोलायचं ठरलं की नाही, म्हणून मी शोधून काढतोय नवीन नवीन शब्द. तर हे जे काही उष्ण पेय आहे ना, हे तू मस्तपैकी एका कर्णवाटीतून घेऊन ये. काय? करवंटीतून आणू? अरे करवंटी नव्हे, कर्णवाटी. कर्ण. अच्छा कुंतीचा मोठा मुलगा. मी महाभारत पाहिलंय, मला फार आवडतं. हे बघ, मी इथे दुसरं महाभारत करीन ना. तो कर्ण नव्हे ग, कर्ण. अच्छा काम करणं, धुनी करणं ते तू कधीच करत नाही आयुष्यामध्ये. अगं कर्ण ग, ज्याने आपण ऐकतो तो कर्ण. कान? हा आता मला सांग, तो कर्ण आपल्या कुठल्या पात्राला असतो? या पात्राला असतो. या पात्राला 2 कर्ण आहेत. घरातल्या पात्राबद्दल विचारतोय. असं गोल पात्र असतं, त्याला असा हा कर्ण असतो, त्याला आपण असं धरतो आणि पितो. कप? हा आता कसं? अहो मग कप म्हणून सांगा ना सरळ. असं कसं? मराठी बोलायचं ठरलंय ना. त्या कर्णवाटीतून हे उष्ण पेय घेऊन ये. ते घेऊन झालं की मग आपण दोघं भ्रमंतीत जाऊया. अय्या खरंच? आपण खरंच जायचं? हो जाऊया. घ्या. भटकंती या आशयावर कुठलंही काहीही बोललं ना, कुठल्याही भाषेत, तरी महिलांना लगेच कळतं. हो जाऊया ना, चला ना पटकन. हो जाऊयात ना. पण जाण्यापूर्वी तू भ्रमणध्वनी आणि ऊर्जावाहक मात्र नक्की घे. कसं सुचलंय बघ. अय्या म्हणजे आपण महाबळेश्वरला जायचं? महाबळेश्वरचा काय संबंध इथे? अहो आपण मागे महाबळेश्वरला भ्रमंतीला गेलो होतो, तेव्हा धोनी नाही का आला होता त्याच्या बायकोला घेऊन? अरे तू धोने भांडी करायची पण लायकीची नाहीये. अगं तो चक्राकार फटके मारणारा धोनी नव्हे ग. ध्वनी भ्रमण ध्वनी. अहो आपण तो पण पाहिला होता. आपण कधी ध्वनी पाहिला होता? अहो मी दरीत मोठ्याने ओरडले नव्हते का? आशू आशू शू शू. तुझ्या त्या ओरडण्यामुळे आलेले ते जे काही दाम्पत्य होते ना तिथे, ते स्वतःच्या वधूला घेऊन स्वतःच्याच पृष्ठभागावर टाच मारून पळून गेले होते. हा काय? मग अगं भ्रमणध्वनी म्हणालो मी, भ्रमणध्वनी, ज्याच्यावरून तू रोज मला संपर्क करते. हॅलो मोबाईल? हा हो मग मोबाईल सांगा की सरळ. नवीन शब्द भ्रमणध्वनी. वा छान हा मस्त. आणि ऊर्जावाहक पण पाहिजे बरोबर. आता हे ऊर्जावाहक काय आहे? अरे ऊर्जावाहक भ्रमणध्वनीच्या छिद्रामध्ये आपण लावतो आणि त्याच्यामध्ये ऊर्जा संवर्धन करतो. ते कसं सुचतंय बघ मला. मला सुचतंय पण मला काही सुचत नाहीये. मोबाईलला छिद्र? सांग ऊर्जावाहक म्हणजे सांग. हो तेच आठवते ना ऊर्जावाहक. ऊर्जा चार्जर? हा आता कसं बरोबर बोललीस. अहो मग नीट सांगायचं की चार्जर आण. हे 4 जरा चांगले शब्द कळले की नाही तुला मराठीतले? ते जाऊ दे. आपण कुठे जायचं ते सांगा ना. आपण कुठे जायचं? हा मी छान नियोजन केलेलं आजच्या दिनाचं. आपण दोघं आहे ना बहुउद्देशीय व्यापार, मनोरंजन तथा भ्रमंती संकुलामध्ये जायचं आहे. आता बोल. काय? कुठे जायचं?
बहुउद्देशीय व्यापार मनोरंजन तथा भ्रमंती संकुल. नवीन ठिकाण आहे. नवीन कुठे? अगं आपल्या तिठ्यावर नाहीये का? तिठा? पुढचा तिठा. तिठा काय आहे? अगं 3 रस्ते एकत्र येतात तो तिठा. अहो मग चौक म्हणा. तिथे 4 रस्ते एकत्र येतात. हे बघा मला एवढंच माहिती, 4 रस्ते एकत्र आले की तो चौक होतो. आणि मग एक रस्ता कमी असेल तर? एक रस्ता नसलेला चौक. मी शोधलेला शब्द आहे. तिठा म्हणलं की तिठा. त्या तिठ्यावर नाहीये का भव्य दिव्य अशी काचेची वास्तू? आता तिथे कुठे काचेची वस्तू आहे? अगं वस्तू नव्हे ग, वास्तू म्हणालो मी, वास्तू. त्या वास्तूमध्ये सरकते जिने असतात, वेगवेगळी रोषणाई केलेली असते. तिथे अनेक व्यापारी आपल्या ग्राहकांची हितगुज करत असतात, अनेक जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करीत असतात. तिथे संरक्षणार्थ चुंबकीय दांडा असतो, आबालवृद्धांचा तांडा असतो, आणि आपण तिथे गेलो की आपल्या खिशाला थंड असतो. काय? हा. मॉल? अहो मग मॉल अशा 2 अक्षरात पुरतं एवढं सगळं, कशाला एवढं लांब करू सांगताय? मला नाही बोलायचं, मला मराठीत बोलायचंय. मॉल हा आंग्ल शब्द झाला. बरं. तिथे आपण जायचं आणि गवाक्ष खरेदी करायची. आता बोल. 1 मिनिट. आता मी एवढं सगळं ऐकून घेतलंय, आता ऐकणार नाही. म्हण. गवा गाय काही खरेदी करायचं नाही आपण. अरे. हे बघा, आपल्याला रोज पाव लिटर दूध लागतं. त्यासाठी अख्खी गाय कशाला आणायची? तिचं शेण काय तुम्ही साफ करणार? अरे. नाही अजिबात नाही, अजिबात नाही जमणार. अरे आणि काय हो, मॉल मध्ये कधीपासून गवा आणि गाय ठेवायला लागले? अरे मी गवाक्ष म्हणालो, गवाक्ष खरेदी. गवाक्ष कळतं का तुला? नाहीच कळत आहे ना. काय मी शोधलेला शब्द आहे. सांग गवाक्ष म्हणजे काय? नाही येत? नाही येत. हरकत नाही. एक काम कर, तू आज जा आणि पटकन माझा जांघ्य संगणक घेऊन ये. तो वाळत घातलाय. काय? तू तो वाळत घातलास? हो. अगं एका वेडी बिडी आहेस का तू? तू 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 धुतलास? हो रोजच धुते. रोज धुतो? अगं हे काय? अगं मी जांघ्य संगणक म्हणालो, जांघ्य संगणक. जो मी इथे ठेवून त्याच्यावरती टंकलेखन करीत असतो. त्याला छोटासा मूषक असतो, मूषक. त्याच्यावर दूरभाष कोविंदाचं काम करत असतो. लॅपटॉप? हा. हो मग लॅपटॉप सांगा ना, कशाला एवढं सांगताय सगळं? असं कसं मराठी बोलायचं ठरलं की नाही, हो? म्हणून म्हणालो मी. अहो मग त्याला जांघ्या संगणक काय म्हणताय? टांग्या संगणक म्हणा किंवा मांडी संगणक म्हणा. सृजनशील भाषेमध्ये मला जांघ्य संगणक योग्य शब्द वापरला म्हणून मी वापरला. मस्त, छान छान. हा, त्याच्यामध्ये मी नाही का 2009 गवाक्ष वापरतो. गवाक्ष कुठून आणायचं शोधू? अरे असं काय करतेस? 2009 गवाक्ष. विंडोज? हा. तुम्हाला विंडो शॉपिंग म्हणायची? अगदी बरोबर. हो मग सोपं करून सांगायचं ना, विंडो शॉपिंगला जाऊया आपण. हे असं आहे, तुम्हाला मराठी शब्द कधी वापरता येत नाहीत ना, म्हणून मराठी बोलायला जड जात. पण सोपे मराठी शब्द पण आहेत. हा आता मान्य आहे की मी आज जरा बरेच अवघड शब्द शोधून काढले मराठीतले. पण खरं सांगू ना, तर मराठीमध्ये असे अनेक शब्द आपण शोधून काढले पाहिजेत अनेक गोष्टींसाठी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाही, इंग्रजी भाषा, इंग्रजी शब्दांच्या ऐवजी अनेक असे मराठी शब्द दिले. जसं की दिग्दर्शन असेल, नेपथ्य असेल, महापौर असेल, नगरसेवक असेल, वेतन असेल, असे अनेक शब्द आपण मराठी भाषेमध्ये रोज नवीन नवीन शोधले पाहिजेत. तरच ही मराठी भाषा टवटवीत राहील आणि आपल्या पुढच्या सगळ्या पिढ्या या मराठी भाषेचे गोडवे गातील. खूप सुंदर प्रहसन लिहिलं होतं आणि तुम्ही ते सादर केलं, आणि खूप अवघड देखील होतं बोलण्यासाठी. आशू कमाल केलीस तू. धन्यवाद. खरंच खूप छान. रेणुका ताई, कसा वाटला? तेजू, तू खरंच तेच बोललीस जे मला बोलायचं होतं, कारण इतकं अवघड होतं ते प्रहसन बोलणं, एस्पेशली आशू तुझ्यासाठी. पण तू अत्यंत लीलया ते केलंस, ते फारच मला खूपच आवडलं. आणि ते सगळे शब्द इतके गोड वाटत होते ऐकायला सुद्धा. त्यामुळे तू जे प्रहसनाच्या शेवटी जे सांगितलंस की असे नवनवीन शब्द आपण रोज वापरायला पाहिजेत, ते खरंच किती खरं आहे. आणि खरंच आपण वापरायला पाहिजेत हे नक्की. तर हा ॲक्ट मला खूपच आवडला. आणि वनिता, तू खूप उत्तम साथ दिलीस आणि छान वाटलं दोघांचं काम. वा, धन्यवाद. मकरंद सर. अप्रतिम सादरीकरण. अशू, मी तुझ्या बोलण्याबद्दल नेहमीच म्हणतो की तू फार गुणी अभिनेता आहेस. मला खूप आवडतोस तू, कारण शब्दांवर हुकूमत असणं ही पण फार अवघड गोष्ट आहे. बोलण्यामध्येच टायमिंग साधणारा तू एक फार चांगला अभिनेता आहेस. आणि आजचं तुझं प्रहसन तर अप्रतिम, क्या बात आहे. म्हणजे केवळ तुझ्या ह्या प्रहसनाचं, वनिताने तुला उत्तम साथ दिली, पण आज मी टोपी देईन ते फक्त तुझ्या सादरीकरणाचं. क्या बात आहे.
मराठी प्रहसनानंतर वेळ झाली आहे अल्पशः विश्रांतीची. पुन्हा भेटूयात प्रहसनाच्या वेगवान अग्निरथात. हो उद्या कल्ला. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे कल्ला. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील लोककलेची परंपरा खूप मोठी आहे आणि या लोककलेचा धमाल प्रकार म्हणजे तमाशा. आणि या तमाशात खरी मजा आणते ती बतावणी. एका पारंपरिक बतावणीला आपल्या प्रकारे तडका मारण्यासाठी येतोय योगेश, जोकर, योगिनी आणि ऋषिकेश. राम राम मित्रा, राम 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 मित्रा. काय मित्रा, गाठ नाही भेट नाही, उठ नाही बैस नाही, खाणं नाही पिणं नाही. नाही पिणं मी सध्या सोडेल. साऱ्या जमान्याचं बुंगारी तू आणि तू पिणं सोडून दिलं करे. स्वतःच्या पैशाने पिणं सोडेल. कोणी 5 लिटर पित असतोय. आहे का 50 रुपये? अरे लाज वाटती का तुला? अरे दिवस व्यसन मुक्तीचे आहेत मित्रा. बरोबर आहे. मग दिवस व्यसन मुक्त, रात्र मुक्त व्यसन. अरे बाबा, व्यसन मुक्त म्हणजे व्यसन अजिबात करायचं नाही, व्यसनाशी व्यसन घालायची. व्यसनाला व्यसन घालायची, हा. व्यसन करायचंच नाही. अरे तुला काही कळतं का आपण कुठे उभे? अरे आपण कुठल्या स्टेजवर आलोय? मग? सगळे सुशिक्षित लोक समोर बसले. अरे बापरे बापरे बाप. इकडे सगळे सुशिक्षित आहा. आहेत, इकडे 2 आरक्षित आहेत, इकडे 2 व्हाईस कॅप्टन दुर्लक्षित आहेत, एक अँकर उपेक्षित आहेत आणि सगळे म्युझिशियन प्रशिक्षित आहेत. वा वा. असे सगळे सुशिक्षित लोक जमलेत. आणि मग? आहे का नाही? तुम्हाला सांगतो मकरंद भाऊ, रेणुकाताई, तुमच्या आशीर्वादानं, यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं गावात माझी एक बुलेट आहे. अरे या पठ्ठ्याच्या 5 बुलेटी आहे. तुमच्या आशीर्वादानं, यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं गावात माझे 2 बैल आहेत. अरे या पठ्ठ्याचे 5 बैल आहे. तुमच्या आशीर्वादानं, यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं गावात एक ट्रॅक्टर आहे. अरे या पठ्ठ्याचे 5 ट्रॅक्टर आहे. तुमच्या आशीर्वादानं, यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं गावात माझा एक बाप आहे. अरे या पठ्ठ्याचे 5 बाप आहे. चाल दे. मला माहित नव्हतं तू मिक्स फ्रूट ज्यूस आहे म्हणून. अरे काय यार, थट्टा मस्करी लावली राव तुम्ही. मग सुरुवात कोणी केली? दाखवायचा अरे थट्टा मस्करीचे दिवस आहेत का हे? नाही. चांगला कार्यक्रम आपल्याला इथं दाखवायचा आहे. सांस्कृतिक कार्यक्रम दाखवायचा आहे. हे असं बिनाकली सांस्कृतिक म्हणतात का त्याला? काय म्हणतात मग? सांस्कृतिक म्हणतात त्याला. काय म्हणतात? सांस्कृतिक कार्यक्रम हा करायचा आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला इथं आणायचा आहे. आणायचा आहे मित्रा. तुला आठवतं का मागचा गुढीपाडवा? हा. अरे काय तो तमाशाचा फड आणला होता. लय 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 बुटानी मारलो तर, गाडवानी मारलो तर, आडवा पाडून टाकलं होतं रे मला. तू मला सोडून गेलास मित्रा. मग गुढी पाडव्याला तमाशाचा फड आणायला तुला कोणा सांगितलं होतं? म्हणून फडा मारलं तुला. अरे चांगला कार्यक्रम काहीतरी आणला पाहिजे, आहे की नाही? तर चांगला कार्यक्रम कुठे मिळतो तुला काही अंदाज आहे का त्याचा? मला माहिती ना मित्रा. कुठं? पुण्याला. असा जाळ कार्यक्रम करायचा आपल्याला. हा. पण आपल्याला काहीतरी चाळ घ्यावं लागेल. चाल मग. चाळ. ए, हे! थांब. लय महत्वाचं काम राहिलं मित्रा. काय झालं? अरे बायकोची परवानगी काढायची राहिली ना. या असं बायकोला घाबरत. जोरू का गुलाम एक नंबरचा. हटरे. अरे आपला बायको समोर आपला लय वाटतंय. असलाच पाहिजे बायकोवर वाटत, नाही तर बायको म्हणते चल फुटत. तुला सांगतो मित्रा, असा बाहेरून घरात आलो ना, असा कंपाऊंड वॉल वरून असा पाऊल टाकलं. काऊन घराला गेट नाही तुझ्या? अरे म्हणायची पद्धत आहे रे बाबा ती. असं म्हणजे कंपाऊंड वॉल वरून असं पाऊल टाकलं. पाऊल टाकलं. हा. इकडे पायात बूट कर कर. हा. आणि घरात बायको थर थर. अरे बापरे, पायात बूट कर कर. हा. घरात बायको थर थर. असा तो वट आहे आपला. असा वट आहे. आणि मग? बघितलं पाहिजे. चाल मग. चाल नाही एक मिनिट. काय झालं? मित्रा काय आहे, माझी बायको माझ्या घरी नाहीये. मग कोणाच्या घरी आहे? ती तू काय येडा आहे घरी? काय झालं? अरे माहेरी गेली रे ती. माहेरी गेली. दरवेळी तू असा वहिनीशी भांडतो आणि वहिनी माहेरी निघून जाती, मग मला जावं लागतं कशाला? समजूत काढायला वहिनीची. हा. चल चल. मला माहिती आहे वहिनीचं बाहेर कुठे. त्याला सगळंच माहिती. यो आला वहिनीचा बुंगला. बायको. अगं बायको. कोण यार मेल्या मुडद्या? अरे बाप, कायच वट्टे भाऊ तुझा. आवाज ओळखीला नाही रे तिनं. आवाज ओळखीला नाही तिनं. असे किती आवाज येते रोजचे? ते काय राव मित्र, तू थांब आता. बायको. बायको. अरे मुडद्या जरा थांब की. अरे जरा याला मागच्या दाराने घालवते आणि मग तुला आत घेते. प्रोसिजर अशी असेल तर आपण मी मागच्या दारानेच गेलो असतो ना. काय थट्टा मस्करी लावली आईला.
ही अशी ऐकणार नाही. हिला आता विशिष्ट प्रकारचा आवाज देतो. बायको, रंदाक टाक टाक, रंदाक टाक टाक. तू मेलीस, तू खपलीस. तुझ्या सगळ्या घरच्यांना सांगून दे तू खपलीस म्हणून. आली का काय पुन्हा? ओय, ओय, ओय. पाहिलं का काय तुम्हाला वाटतं व्हेरिएशन देत नाही, तसं नाही. प्रॉब्लेम इकडे आहे. इथं जे आलं ते तसंच होते. तू खपलीस. काऊन पण वर तोंड करून विचारतो काऊन. हा मग? मला सांग, मागल्या दरवाजानं कोणाला घालवत होती का तू? अरे ती काळ हा, ए. काळ कुत्र हा. भाकरीच्या दुरडीत तोंड घालत होतं, त्याला म्हटलं हाकलत होते. असं असं वहिनी मागचं दार लावून ठेवत जा. एका दिवशी ना कुत्र्याला असं दुरडीच घेऊन पळून जायचं ना. काय भाऊजी तुम्ही काय झालं, कशाला वरडताय? वरडता कशाला? मग? सांग हिला. काय सांगू? तुम्ही व्हा इकडे वहिनी. आता? एक मिनिट मला सांगा, काय? तुम्ही असं दरवेळेला याच्याशी भांडता, हा. दरवेळेला तुम्ही अशा माहेरी निघून येता. बाई. जो आजूबाजूच्या बायकांना किती त्रास देतो. हा म्हणजे कोणाला पीठ माग, कोणाला मीठ माग, कोणाला भाकर माग. अरेरेरेरे. पीठ माग्या झालं, पीठ माग्या. कसं आहे ना भाऊजी, हा. तुम्हाला तुमच्या दोस्ताचं दुःख दिसायलंय, माझं काही म्हणून नाही दिसायलंय. तुम्हाला दुःखच कळना. तुम्हाला सांगते भाऊजी, नाही नाही ए मित्रा, अरे देवानं मला खांदा दिलाय रे. मला वाटलं तुझी खांदे वळली झाली. तुम्हाला सांगते भाऊजी, अव दुखतीय माझी पाठ. अरे बाप, वहिनीची पाठ दुखती, तुला काही लाज वाटते का? म्हणू काय मुसकाटीत? अरे काय बाम गेम सोडून द्यायचं वहिनीच्या पाठीला? चोळीन नंतर. हा ये नंतर अव दुखतीय माझी पाठ, सासू म्हणतीय भरग माठ. सांगा कशी मी भरू? भरलंच पाहिजे. कशी मी भरू? अरे भरलंच पाहिजे. असं आहे बघा सगळं. वहिनी, तुमचा नवरा जरी असा सपाट दिसत असला तरी माठ तर तुम्हाला भरावंच लागेल ना. हे काय भांडणाचं कारण आहे का वहिनी? एवढंच कारण नाहीये ना पण भाऊजी. अजून आहेत का? अजून आहे ना पुढं. सांगितलं पाहिजे. तुम्हाला सांगते, मला भरले ग बाई थंडी, सासू म्हणतीय घास ग भांडी. सांगा कशी मी घासू? अरे घासलीच भांडी पाहिजे. कशी मी घासू? घासलीच पाहिजे. वहिनी, तुमचा संसार केवढा, तुमचे भांडे केवढे, घासायचं आणि मोकळं व्हायचं. मोकळं व्हायचं इतकं सोपं नाहीये ते. मोकळं व्हायचं संपलं नाही ना, अजून आहे ना पुढं. वहिनी, तुमचे कारण आहे का मारुतीचं शेपूट संपायला असं ते तयार आता नाही. काय सांगू तुम्हाला. तुम्हाला सांगते, झाली जन्माची शिमगान होळी, झाली जन्माची शिमगान होळी. बस आता व्हेरिएशन संपलेत तुझे मित्रा. आता काय? हा, आता काहीच बोल नको, शांत बस. असंय, झाली जन्माची शिमगान होळी, नाही घेतली साडीन चोळी. सांगा कशी मी जगू? जगलीच पाहिजे. सांगा कशी मी जगू? अरे जगलीच पाहिजे. असंय सगळं भाऊजी. तुम्हाला सांगते, लग्नानंतर कधी साडी म्हणून नाही, कधी चोळी म्हणून नाही. तुम्हाला सांगते, कधी एवढंच कापड्याचं चिकटूक दिला नाही माणसानं. चपलीनं मारलं पाहिजे तुला. बक्कर कोणी करता? कोणाचं आहे रे? अरे साधा चिंदूक नाही घेतला तू? साधा चिंदूक घेऊन ये तू. अरे घे ना नंतर. कधी नंतर? घेईन नंतर. असंय बघा, सगळं असंय नंतर घेईन. एवढ्यावर संपलंय कुठं? हेच का अजून? मग तुम्हाला सांगते भाऊजी, लग्नाला 10 वर्ष झाली. किती? 10. पण अजून करे, अरे तिला कंठ फुटना, तिला शब्द फुटना, नुसत्याच एक्सप्रेशनवर अभिनयाच्या चिळकंडे मारून राहिली ती. वहिनी, काय बोलायचं तर तोंडानं बोला. भाऊजी, लग्नाला 10 वर्ष झाली, अजून पण पोर बाळ नाही. 10 वर्ष झाली लग्नाला, अजून मूलबाळ नाही? नाही. हे तुम्हाला आता सांगतोय. म्हणजे एखादा हाकीम पाहिला असता, एखादा डॉक्टर पाहिला असता, माझ्या अंगात काळूबाईचं वारा येतो. शांत बस. शांत. भाऊजी, नाही काहीतरी कराच तुम्ही वाऱ्याने. तुम्हाला सांगते, यो नवरा झाला, जी सासू झाली, पण ह्याचा बाप. याला बाप बी आहे का? हा, ह्याचा बाप पैलवान आहे, पैलवान. अंगाचा पैलवान आहे आपला बाप. असे पैलवानाला मांडी असती, आपल्याला बांबू आहे, बांबू स्वार. आणि याचा बाप पैलवान होता. पैलवान होता याचा बाप. याचा बाप पैलवान होता. अरे आता बस ना, किती व्हेरिएशन देऊ राहिला तू? कळलं ना, बाप पैलवान होता. हा, मेन मुद्दा राहिला. काय? ये बघ, काय?
मला सांस्कृतिक कार्यक्रम आणायचा आहे पुण्यावरून, तर मी चाललोय 10 दिवस बाहेर. 10 दिवस? तू 10 दिवस तिकडे गेल्यावर मी एकटी नाही तर काय करायचं? वहिनी तुम्ही म्हणत असेल तर मग मी थांबतो हा जाऊन चालतंय. निघतो. काय 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 कंपनी काही गरज नाही कंपनीची, फार फार तर 4 दिवसात परत येईन मी. बघा तुम्ही 4 दिवसात जर का परत नाही ना आले मी काय बी करून मग. हा. वहिनी तुम्ही काळजीच करू नका, बरोबर 4थ्या दिवशी मी इथं हजर. कशाला? याला घेऊन. असं हा कसं आहे ना पण भाऊजी मला सांगा, या माणसाचे सारखे असे दौरे दौरे दौरे, मग कधी मिळणार आहे मला वेळ? हा 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 बरोबर आहे, बरोबर, वेळ दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. पण वहिनी काळजी करू नका, तुम्हाला बी लेकरू होईल. जर फेब्रुवारीत पाऊस पडू शकतो तर याला बी लेकरू होईल. हा, असं काही नसतं, होईल तुम्हाला लेकरू. असं खरं म्हणता तुम्ही? खरंच होणार तुम्हाला लेकरू. भाऊजी माझा ना तुमच्यावर लई विश्वास आहे बघा. हा, आणि याच्याकडून नाही झालं ना तर मी आहेच ना. काय? औषध पाणी ट्रीटमेंट मी सांगतो ना तुला काय करायचं ते. हा, हा. मला 2 लेकरं आहेत, हा. मला एक्सपिरियन्स आहे. हा. मी सांगेन तुला सगळं कसं करायचं. भाऊजी. वहिनी तुमच्या घरात पाळणं हलणार म्हणजे हलणार. मला माहितीये पण काय ना भाऊजी, आम्हाला लेकरू झाल्यानंतर पाळणं म्हणायला मात्र तुम्हीच यायचं बरं का? येणार येणार वहिनी, येणार ना? मीच येणार. आणि कसं आहे काय? माझ्या बायकोला माझ्या पार्टनरला घेऊन येणार. चालते की, चला मग धरली दोरी. हा. पहिल्या दिवशी जन्माला बाळ, पार्टनर माझी झाली गहाळ. 2 जोकरचा साधला या मेळ, जो बाळा जो रे जो. ॲज युजल योगेश, आज तर डबल धमाका होता तुझ्यासोबत. आणि खरंच म्हणजे बतावणी तमाशे हे आजकाल दुर्मिळ व्हायला लागलेत. आणि या निमित्तानं इथे का या मंचावर का असे ना पण तुम्ही आम्हाला ते पाहायला दिलत, म्हणजे केलं इथे परफॉर्म. आणि इतका आस्वाद लुटला आहे मी. खरंच मी कधीच बतावणी बघितलेली नव्हती, त्यामुळे या निमित्ताने मला ती पाहायला मिळाली. खूप मजा आली. कसं वाटलं मकरंद सर? वा 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 योग्या, क्या बात है, वंडरफुल. वा. लोककलावंत श्रेष्ठ मला का वाटतात? कारण आपण नेहमी संहितेचं पारायण करतो, त्याची तालीम खूप करत असतो, सगळं करून मग सादरीकरण करतो. लोककलेमध्ये लिखित संहिताच नसते, त्यामुळे हजरजबाबीपणा हा फार त्यातला अधोरेखित मुद्दा आहे. म्हणजे त्या कलावंताला हजरजबाबीपणा पाहिजेच. म्हणून बघा आपल्याकडे एक फार मोठी परंपरा लोककलावंतांची आहे आणि ती श्रेष्ठ आहे. म्हणजे दादू इंदुरीकर असतील, काळूबाळू असतील, शाहीर दादा कोंडके असतील, फार श्रेष्ठ माणसं. आणि त्यांनी म्हणजे स्टेजवर आले की सगळं हलवून ठेवायचं, असा तो सगळा प्रकार असतो. तुमच्या ह्या खूप गोड सादरीकरणासाठी मी तुम्हाला टोपी दिलीच पाहिजे. वा. रेणुकाताई, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? क्या बात है. योग्या, योगिनी आणि ऋषी असं सात्विक बतावणी होती ही. खूपच छान, खूप मजा आली, खूपच एन्जॉय केलं. आणि उत्स्फूर्तपणा जे मकरंद म्हणाले लोककलेत असतो तो पुरेपूर तुमच्या ह्या प्रहसनात दिसला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मस्त सिक्वेन्स झाला, 2 जोकर आणि 1 एक्का. वा वा, फॅन्टॅस्टिक. आणि योग्या, खरंच तुझं जितकं कौतुक करू शकू ना तितकं कमी आहे, कारण तू लिहितोस इतका उत्तम. पण हे म्हणजे उत्स्फूर्तपणे तू जे काय सादर केलंस ना ते खरंच अप्रतिम होतं. तर ह्या सिक्वेन्ससाठी सेल्फी झालीच पाहिजे. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. तर आता आपण आपल्या लाडक्या जजेसना इथे बोलवणार आहोत. मकरंद सर, या आठवड्यात खूप साऱ्या टोप्या, खूप सारे सेल्फीज काढले गेले, तर कसा वाटला हा आठवडा? सगळ्यात आधी सर्व रसिक प्रेक्षकांना नूतन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्याच वतीनं. आणि क्या बात आहे, म्हणजे पाडव्याला कसा एक उत्साह आणि उल्हास असतो तसंच सादरीकरण पण या आठवड्यात होतं. अतिशय चांगले सादरीकरण पाहायला मिळाले, याबद्दल आम्ही स्वतःला धन्य समजतो. अतिशय चांगला आठवडा असं याचं वर्णन करता येईल. आणि सगळ्यांनी फार चांगल्या पद्धतीनं प्रयत्नपूर्वक सादरीकरण केले, त्याबद्दल अभिनंदन. पुन्हा एकदा बुंगाट टीम पुढे आहे.
रेणुकाताई, आपल्या या एपिसोडमध्ये अंशुमन नव्हता, नम्या नव्हती, प्राजक्ता नव्हती, पण अभिजित दादा होता आणि आरती होती. त्यांची खूप मोलाची साथ या लोकांना लाभली. पण तू काय सांगशील? इनफॅक्ट हे नवनवीन प्रकार जे आहेत ते खूप आवडतात आम्हाला. म्हणजे अभिजित किंवा आरती आज आहेत, त्यामुळे एक वेगळी रंगत येते आपल्या शोला. थँक्यू सो मच आल्याबद्दल इकडे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, पाडव्याच्या निमित्तानेही आणि हास्याच्या निमित्तानेही.